सद्गुरुनाथ महाराज की जय, प्रभु रामचंद्र की जय, पवन सूत हनुमान की जय. वाल्मिकी ऋषींना आणि ज्ञानेश्वरांना वंदन करतो. आणि रामकथा जी आपली सुरू आहे तिचा पुढचा भाग आज आपण उत्तरार्ध सादर करू. आपल्या श्रोत्यांसाठी एक खास मजेदार उक्ती सांगतो आणि तिथनं आपण कथेला सुरुवात करूया. विषय असा आहे, काल सगळं भरलेलं होतं आणि आज जर त्याच्यात कमतरता असेल तर तो सांगणाऱ्याचा दोष असतो. कारण पहिल्या दिवशी जे लोक येतात ते संयोजकांमुळे येतात. त्यांची जी पठडी आहे त्यामुळं त्यांनी बोलवलं आहे म्हटल्यावर येतात. मग वक्ता जर चांगला असेल तर पुन्हा येतात. मग त्यामुळं त्यात जर कमतरता झाली तर तो दोष पूर्ण माझ्याकडे आहे. पण वेळेत येणाऱ्यांचा सन्मान हा केलाच पाहिजे. आणि त्याकरता हनुमान आणि विभीषण जेव्हा लंकेत एकमेकाला भेटतात रामभक्त, त्यावेळेला निर्माण झालेल्या आनंदाचं कवीने मोठ्या कौतुकानं वर्णन केलंय. छान, तो आनंद तुम्हाला सांगतो. कवी म्हणतात, 4 मिले 64 किले 20 रहे करजोड, जब सज्जन को सज्जन मिले नाचे 7 करोड. मागं मी सांगितली ही उक्ती, पण आज नवीन मंडळी आली आहेत त्यांना त्याचा नव्यानं आनंद मिळेल. विभीषण आणि हनुमान या दोघांची भेट जी आजच्या कथाभागात आपल्या होणार आहे, तर ती भेट ही 2 रामभक्तांची भेट असते. मग वक्ता श्रोता श्रीराम असं म्हणतात. मग ते 2 रामभक्तच एकमेकाला भेटत आहेत. ते हसऱ्या चेहऱ्यानं भेटले पाहिजेत तर रामभक्त. कारण आपल्याकडं पूर्वंपार प्रथा आहे राम राम म्हणायचं. राम राम म्हणताना हसऱ्या चेहऱ्यानं म्हणतात, कधी दुर्मुखल्या चेहऱ्यानं राम राम म्हणत नाहीत. तसं विभीषण आणि हनुमान एकमेकाला भेटले, दोघंही राम भक्त आहेत. राम राम झालं त्यांचं, हसऱ्या चेहऱ्यानं झालं. 4 मिले म्हणजे काय आहे आकड्यात गंमत, तर विभीषणांचे 2 डोळे आणि हनुमानाचे 2 डोळे, 2 आणि 2 झाले 4. 4 मिले, मिले एकमेकाला भेटले, 4 मिले 64 किले. हसले मनापासून आनंदानं, समान पंथातले भेटलो. मग 32 यांचे 32 त्यांचे 32 दोन्ही 64, 32 दात दिसले, 64 किले. आणखी एक गंमत आहे त्यात. दात जेव्हा आम्हाला शाळेत शिकवलं की माणसाला 32 दात असतात, आम्ही लगेच तोंडात बोटं घालून मोजायला चालू. तेवढी संख्या भरली नाही, 28 29 2-2दा मोजून. नोटा काही वेळेला चुकतात की नाही चिकटून गेल्यावर, तसं 32 दात कुठं आहेत तोंडात. हे म्हणले अक्कलदाड झाल्यावर होतात म्हणजे. तसं रामभक्ती सुद्धा अक्कलदाड आल्यावर सुचते. आणि ती त्यांना रामभक्ती होती म्हणजे अक्कलदाड होती. त्यामुळं 32 दोन्ही 64 किले 20 रहे करजोड. हात जोडूनच राम राम म्हणतो ना, राम राम. ही 10 ती 10, 20 रहे कर जोड, कर जोडले गेले. त्यानं यांची 10 त्यांची 10 अशी 20 बोटं जोडली गेली. 20 रहे कर जोड. आणि जब सज्जन को सज्जन मिले, आता राम भक्त सज्जन असतो, याला वेगळ्या सर्टिफिकेटची अफिडविटची अपेक्षा नाही, आवश्यकता नाही. सज्जन को सज्जन मिले नाचे 7 करोड. 7 करोड काय आहेत? जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासनं आवडते त्यावेळेला अंगावर रोमांच उभे राहतात. काही जण म्हणतात, आत्ता काटा मारला बघा माझ्या अंगावर, सरकन काटा आला म्हणतात. तर ते रोमांच जे उभे राहतात ते एका माणसाच्या अंगावर 32 करोड उभे राहतात अशी समजूत आहे. आता ज्यांना अंधश्रद्धा ठेवायची नाही आहे त्यांनी उभारल्यावर मोजावेत, माझी काही हरकत नाही आहे. त्याचा आपण शहानिशा नंतर करू, मोजून झाल्यानंतर.
तर 32 करोड हनुमंताच्या अंगावर, 32 करोड विभीषणाच्या अंगावर आनंदानं उभारले, ते 7 करोड नाचायला लागले. हा आनंद पिढ्यानुपिढ्या, युगानुयुगे रामकथेनं लोकांना दिलेला आहे. कारण काल आपण बघितलं, मन रमतो तो राम. खरं काल रामावरच प्रसंग असा आलाय की वडिलांनी बोलवले की तुला राज्याभिषेक करायचा आहे म्हणून. काल सांगितलं की रामाचा वाडा थोडा दूर होता, पांढरा शुभ्र वाडा, अनेक मजली, आणि तिथं सीतेची चेष्टा सुद्धा म्हणजे थट्टा मंडळी करायला लागली भोवतालची. वा, आता आमच्या बाईसाहेब राणी होणार, मग आम्हाला तुमची आज्ञा ऐकायला लागणार, असं चाललंय तिथं मजेदार सगळं. दारात तो मामान दिलेला शत्रुंजय नावाचा हत्ती झुलतोय चांगला. आणि इकडं प्रसंग काय झाला तुम्हाला सांगितलं. कैकेयी कोपगृहात जाऊन बसली आणि तिनं दशरथांना सांगितलं की तुम्हाला वर पाळलेच पाहिजे, त्या जोगे भरताला राज्य आणि रामाला वनवास. दशरथांचा नाईलाज झालाय. दशरथ त्यावेळेला जे असे तिला समजावायला म्हणून पुढे जायला लागले, ते तोल जाऊन पडले. म्हणजे त्यांच्यात शक्तीच राहिली नाही हे ऐकून. तुम्हाला खरं सांगू का, रामाची भक्ती सर्वोच्च कोणी केली असेल तर ती दशरथाने केली. कारण हे ऐकल्यावर वज्रपात झाल्यागत झालंय. त्यांना म्हणले, माझ्या सकट सगळ्यांना द्यायची वेळ आली तरी मी दिन, खरं ज्याला देणार नाही तो म्हणजे राम आहे, तू असं का वागतेस. एके ठिकाणी तर विश्वामित्र मागायला येतात की नाही, तेव्हा दशरथ म्हणतो, त्याला का मागताय तुम्ही, त्याला बघितल्यावर मी 10 वर्षांनी तरुण होत असतो म्हणले. ह्या मूळ रामायणातल्या कल्पना आहेत की रामाला बघितल्यावर मी 10 वर्षांना तरुण होतो. हे केवढ्या सुंदर कल्पना वाल्मिकीने लिहिल्या आहेत. आणि त्या रामाला वनात पाठवायचं. आता तर सत्याला जागलं पाहिजे. भारतीयांचं वैशिष्ट्य हेच सांगतात, जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे, जग अज्ञानावस्थेत जेव्हा शास्त्रे तेव्हा रचणारे, जग उघडे होते जेव्हा उन्नतीला ते भिडणारे, ज्ञानवंत जनमतिमंत धनविद्येने श्रीमंत होते येथेच अनंत रोमांचे येती आठवता. अशी तिवारींची कविता आहे. त्याच्यात ओळ आहे बघा, एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हा फिरवावे, प्राणांतिक येवो काळ सत्य ते करून दावावे. भीतीचे नाव कशाला, स्वत्वाचे प्रगट करावे. सत्याचा उज्ज्वल दीप, सत्वाचे निर्मळ रूप, आर्यांची कीर्ती अमुप ज्या काळी येई बघता एक काळायसा. काय वर्णन केले की एक वेळ गेले शब्द. म्हणून तर तुलसीदासांनी लिहिलं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न गेले. वचन नाही. मग आता दशरथांनी वचन तर दिलेलं आहे, आणि वचन दिलंय म्हणल्यावर पाळलं पाहिजे. पण अतिशय मनाविरुद्धची गोष्ट घडतीये, हैराण हैराण. आणि त्यात सकाळी सगळे भाट जंगम लोक शंख फुंकणारे, भाट स्तुती गाणारे दाराशी येऊन राजाला उठवायला लागलेत. आता राज्याभिषेक आहे, राजवाडाभर कोण झोपलंच नाही, सगळेजण इकडून जल आण तिकडून अमुक कर सामुग्री गोळा करतायत. राजेसाहेब आल्याशिवाय पुढची कारवाई चालू होणार नाही. राजेसाहेब अजून उठून बाहेरच यायला तयार नाही आहेत दर्शन द्यायला. मग सुमंत्र आला. तर सुमंत्राला सांगितलं, राजेसाहेब अजून बाहेर आले नाहीत. सुमंत्राला तेवढी आत जायची परवानगी आहे. त्यामुळे सुमंत्र आत गेले, जाऊन बघितलं तर राजेसाहेब हैराण अवस्थेत पडले. महाराज सगळे आलेत, आपण बाहेर यावं. तो आधी रामाला बोलवून आण. पुन्हा बाहेर येतो. बाहेर येतो तर इतर राजे पण आलेले असतात अभिषेकाला आजूबाजूचे. मग ते म्हणतात, हो महाराजांना तुम्ही बोलवा की आम्ही किती वेळ वाट बघायची त्यांची. मग हा रामाला बोलवायला निघालेला पुन्हा उलटा आत येतो आणि म्हणतो, इतर महाराज पण आलेत तुम्हाला बोलव. तुला मी आत्ता काय सांगितलं, तू रामाला बोलव म्हणल्यावर रामाला बोलव. बिचारा सुमंताला लक्षात येतं काहीतरी मोठं बिनसलेलं आहे, आणि तो रथ काढून जातो. रथ काढून जातो, रामाला सांगतो, तातडीनं तुम्हाला बोलवलेलं आहे, काहीतरी काम असेल म्हणून. राम इकडे येतात, सीता पण मागणं येते, आणि इथं येतात, आत जातात. अजून राजेच बाहेर आले नाहीत. क्षणभर पाल चुकचुकते मनात. बघतात तर पडलेले आहेत. कैकेयी फणफणत शेजारी उभारलेली आहे. काय झालं जाताना, प्रकृती बिघडली का काल. हैराण दिसतायत खूप. यांच्या मुखातनं राम राम
अन्य शब्द नाही. हा, त्यांना सत्य पाळायला नको वाटतंय, वर देताना दिलेत, पाळायची वेळ झाल्यावर आता असं सोंग चाललंय. आई काय झालं मला सांग बरं तू. नाही नाही नाही, जे सांगतील ते तू ऐकणार आहेस का? यांचं सत्य पाळायची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. ती कशी डाव टाकते बघा. सत्य पाळायची जबाबदारी आता तुझ्यावर आहे, तू ऐकणार आहेस का? आई तुला असा प्रश्न का ग पडला की मी यांचा ऐकणार नाही? आगीत उडी टाक म्हणलं तर टाकीन म्हणले. तू असं कसं काय बोलतीस? तू अशी शंका तरी का आली की मी यांचा ऐकणार नाही? नाही, यांनी सांगितलंय जी सामुग्री जमा केली आहे त्यानं भरताला अभिषेक होणार आहे आणि तू वनात जायचंय 14 वर्ष. काय बोलले असतील राम तुम्हाला सांगा. रामांच्या जागी स्वतःची कल्पना करा. आपण फक्त कथा ऐकतो सोडून देतो, आपण त्यात प्रवेश करत नाही. ही कथा तुम्ही लहानपणापासून ऐकली आहे. फक्त स्वतःला त्या जागी कल्पना करा, बालवयापासून करा. लहानपणी समजा घरातल्या कोण खोडसाळ दादानं ये तुला चॉकलेट देतो म्हणून बोलवलं आणि जवळ आल्यावर एक मुस्काडीत मारली, काय वाटेल? तिथपासून तुम्ही कल्पना करा. मग तुमच्या शिक्षकांनी बोलवले, काही प्राईज मिळणार आहे तुम्हाला, ऐन वेळेला कोणाला तरी वशिल्याच्या तट्टूला तिसऱ्यालाच दिलं, तुम्ही किती फणफणता, चिडता, संतापता. आणि इथं तर राज्य द्यायची बात झाली, राज्य. आणि त्यावेळेला राज्य तर नाही, थेट वनवास. कधी त्या अवस्थेत जाऊन विचार केलाय? राम जर कळायचा असेल तर त्या अवस्थेत जाऊन चिंतन केलं पाहिजे. काय म्हणले असतील राम? एवढंच ना, मग त्याकरता इतके आडेविडे का घेतलेस? मी आनंदाने जातो म्हणले. कैकेयीलाच विश्वास बसत नाही, ती म्हणते तू जाणार ना. त्यावेळेला रामाचे जे उद्गार आहेत ना फार अप्रतिम आहेत. रामो द्वीर ना भाषते म्हणतो. राम दोनदा बोलत नाही, एकवचनी. मी एकदा बोललो की बोललो, तिथं बोललाय राम. रामो द्वीर ना भाषते. राम दोनदा बोलत नाही, एकदा बोलला की तो जाणार म्हणजे जाणार. आणि त्यात काय विशेष आहे? तात तुम्ही काय एवढे दुःखी झालात म्हणतो. आनंदाची गोष्ट आहे म्हणले. मला नाही तरी असल्या राज्य आणि संपत्तीत फारसा रसच नाही म्हणून मी सहज जाईन म्हण, सहज जाईन, का काळजी करते? आणि मग कैकेयी त्या दृष्टीनं तयारीला लागा म्हणून सांगते. भरताला बोलवायला दूध पाठवा वगैरे असं चालू होतं तिचं. तवर वसिष्ठ वगैरे सगळे जमतात. इकडं कौसल्या रात्रभर जागून देवासमोर बसलेली असते. माझा मुलगा राज्याभिषेक्त होणार म्हणून. त्याला जाऊन आता रामाला जाऊन सांगायचंय तिला की अगं नाही, राम काय जाऊन सांगतात, तातानी भरताला इथलं राज्य दिलंय आणि मला वनाचं राज्य दिले असं सांगतो. ती ओळखते काय झालंय ते, प्रचंड रडते. सीतेची अवस्था तीच आहे. सीतेचा निरोप घेतात की आता मी वनात जाईन, तू इथं व्यवस्थित राहा, काळजी घे स्वतःची, आणि भरत राजा आहे त्याची आज्ञा मोडायची नाही आहे म्हण, असं तिला बजावतात. म्हणजे हे काय वेड्यागत बोलायला लागलाय, मी तर राहणारच नाही म्हणली, मी तुमच्याबरोबर येणार. अगं वन भयंकर असतं, तिथं श्वापद असतात, काटेकुटे असतात. तू राजवाड्यात वाढलीस, तुला सवय नाही अशा गोष्टींची. कंदमुळं खायला लागतात, आसरा नसतो, पाऊस वारा सगळं आहे, राक्षस असतात, नरभक्षक असतात, तू येऊ नको. सीता काय बोलती सांगा? सीतेकडं कायम तुम्ही एक बघा, तेजस्विनी स्त्री म्हणून बघा, तेजस्विनी. फाडकन बोलते. मी काय पौरुषहीन माणसाशी लग्न केलंय काय? तुम्ही मला भीती दाखवायला लागलाय. तुम्ही माझं संरक्षण करू शकत नाही काय? मी तुमच्याबरोबरच येणार. तेजस्वी आहे तिचे विचार कायम. अजिबात तिला राजवाडा सोडते म्हणताना काडी इतकं वाईट वाटत नाही. खरं इथं राहा म्हटल्यावर वाईट वाटतंय. तुमच्या मागूनच येणार. मी तुमच्याशी लग्न केलंय, तुमची पावलं मी सोडणार नाही. लक्ष्मण भैया संतापतात. हे म्हणले आपले वडील म्हातारे झालेत म्हणले, तरुण राणी आहे तिचं ऐकायला लागलेत म्हणले. रामा हा धनुष्य घेऊन मी उभारतो म्हणले, कोणाची हिंमत आहे बघूया आडवा यायची, राज्य तुझंच आहे तू घे. लक्ष्मणा
आपण फक्त वडीलधाऱ्यांची संपत्ती घ्यायची नसते, त्यांनी दिलेले शब्दही पाळायचे असतात. आपल्याला वनात गेलं पाहिजे. मी पण येणार म्हणून. सुमित्रा आई तिनं म्हणायला पाहिजे नाही लक्ष्मणाला, तू कशाला मध्ये पडतोस उगीच, ते चाललाय जाऊ दे की. नाही, मन लावून सेवा कर, त्याला इकडची आठवण येता कामा नये. हे बघ सुमित्रा सांगते. समजा सगळीच ही दिव्य माणसं आहेत, दिव्य माणसं. आणि तुम्हाला कळसाच्या गोष्टी सांगतो. खरं म्हणजे आपल्याला कथा पटकन संपवायची म्हटल्यावर इथं एवढा वेळ रेंगाळून कसं चालेल. पण काही गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहेत, त्या सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो. काल मी सांगितलं ना की स्त्रियांविषयी रामायण काय बोलतं. एक गोष्ट आधी सांगतो म्हटलं ना, एक गोष्ट आणखी एक सांगेन, ती आत्ता सांगतो तुम्हाला. वसिष्ठांपासून सगळे जमलेत आता तिथं. सगळ्यांना कळलंय काय झालंय. सगळ्यांचा निषेध आहे या गोष्टीचा की असं होता कामा नये. दशरथ स्वतः आता बोलायला लागलेत थोडे सावरून की तुला राज्य पाहिजे ना, घे राज्य, आम्ही सगळेच रामा मागणं जातो म्हणले. खजिन्यासकट काढा म्हणले रथ सगळे, तू बस इथं म्हणले तुझ्या मुलाबरोबर, आम्ही रामाबरोबर जाणार म्हणले. मग काही म्हणते तुम्ही पळवाट काढताय सत्यापासून. ती हुशार आहे प्रचंड. तुम्ही सत्यापासून पळवाट काढताय, असं नाही करता येणार तुम्हाला. मग वल्कल द्यायची वेळ येते. राम लक्ष्मण वल्कल धारण करतात. सीतेला वल्कल आणून देते काही. तिथं वसिष्ठ चिडतात, किती निर्लज्ज स्त्री आहेस म्हणे, तू वनवास रामानं दिलायस ना, हिचा काय संबंध आहे म्हणजे वल्कल घालायचा. त्यात प्रसंग सुद्धा मोठा गोड लिहिलाय की एक वस्त्र ती घालते आणि दुसरं कसं घालावं तिला कळत नाही. ती रामाकडे बघती अशी हातात धरून, आणि राम जाऊन मदत करायला लागतात शिकवायला. तेव्हा वसिष्ठ म्हणतात की तिनं वल्कला घालायचा काय संबंध. दशरथ म्हणतात तिला 12 महिने पुरतील एवढी दागिने वस्त्र द्या म्हणून. वसिष्ठ बोलल्यावर, कारण तिला वनवास नाहीये, ती नेहमीच्या कपड्यात जाऊ शकते, दागिने घालू शकते. असं बोलता बोलता वसिष्ठ पुढं म्हणतायत, सुमंत्र सुद्धा बोलतो बरं का कैकेयीला, तुझ्या आईचे दुर्गुण तुझ्यात आलेत म्हणतो. ते सूत म्हणल्यानंतर काल सांगितलं होतं ना की तू सूत म्हणजे खालच्या दर्जाचा, असं कर्णाला वगैरे रंगवले तसलं काही नाही. सूतांना प्रचंड सन्मान होता. हा कैकेयीला बोलतोय, राणीला, महाराणीला, जिचा मुलगा राजा होणार आहे, तिला म्हणतो तुझ्या आईचा दुष्टपणा तुझ्यात आलाय, तुझी आई अशीच दुष्ट होती म्हणून तुझ्या बाबांनी तिला सोडलंय म्हणतो. त्याची एक वेगळी कथा सांगतो तो. आणि मग तो बोलतो, आणि सगळ्यात अप्रतिम बोलले ते वसिष्ठ मुनी. रामाला वनवास दिलायस ना, त्याच्या मागं सीता राज्यावर बसेल म्हणतो. तुम्हाला ही कल्पना आहे काय रामायणात असं लिहिलंय. आजपर्यंत भारतात स्त्रियांवर अन्याय झाले म्हणून तुम्हाला खोटं शिकवलंय सगळ्यांना. वसिष्ठ हे कुलगुरू आहेत, आणि कालच सांगितलं त्यांचं काम काय, धर्मानुसार निर्णय तपासून देणं. धर्माचा अधिकार पूर्ण वसिष्ठांकडे आहे. आणि वसिष्ठ सांगतायत की रामा माग सीता राज्यावर बसू शकते नियमानुसार, त्यामुळं रामाऐवजी सीता राज्यावर बसेल, बाकी काय होणार नाही म्हणले. मग काही उफाळून म्हणते, नाही त्यांनी भरताला राज्य देते म्हणून पहिला वर दिलेला आहे. आणि सीता म्हणते मला थांबायचंच नाही आहे ना त्यांच्या विना, मी त्यांच्याबरोबरच जाणार आहे, तुम्ही लाख म्हणा, मी बसायला नको काय. आणि मग ते निघतात वनात जायला. खूप यात गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आपण जाऊ पुढं पटकन. तो सुमंत्र असा रथ न्यायला लागतो. दशरथ चालतोय पडतोय, चालतोय पडतोय. सांगितलं ना खरी भक्ती. घळा अश्रू आहेत. आणि त्यालाच काय, सगळे जे प्रजाजन बाहेर अभिषेकाला म्हणून जमलेत त्यांना सगळ्यांनाच धक्काया की अभिषेक नाही, राम चालले वनाला. आता देवेंद्रचं काय होते कोण हटू. राम चालले वनाला चाललेत म्हणल्यानंतर मग तिकडं जात असताना सगळेजण रडायला लागलेत जमलेले. आणि रडता 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 वाल्मिकीने इतकी पराकोटीची उपमा दिलेली आहे की रथानं उडलेली धूळ नागरिकांच्या अश्रूनं खाली बसली म्हणून. दशरथ मागणं ओरडतायत, सुमंता थांब, मला रामाला बघू दे. आणि राम सुमंताला सांगतायत, सुमंता लवकर रथ चालव, एकदा थांबलो की संपलं, पुन्हा जाणं शक्य नाही, झटपट चालव. मी काय करू म्हणला, तिकडं राजेसाहेब थांब म्हणताय, इकडं तुम्ही चला म्हणताय, मी नेमकं काय करू. त्यांना पोचल्यावर सांग परत
ऐकू आलं नाही म्हणून. खरंच चल, गोंधळात ऐकू आलं नाही असं सांग, चल. सटकन सुट. नागरिक मागणं रथाबरोबर पळतायत. सीतेला आणि लक्ष्मणाला म्हणतायत, तुम्ही रामाबरोबर वनात निघालात, तुम्ही स्वर्गाचा मार्ग स्वतः करता मोकळा केलाय, तुम्ही भाग्यवान आहात. प्रजाजन बोलतायत, ते किती संस्कारित आहेत बघा. आणि इकडं दशरथ रडता रडता रडता, राम जसा दृष्टीआड होतो, टिपक्या एवढा दिसून असा दृष्टीत जाते. हाताला धरून परत आणतात. इकडे ही रथ पुढं, आणि मग तमसा नदीच्या काठी पहिला निवास होतो. नागरिक आहेतच बरोबर, सोडायलाच तयार नाहीत. दुसऱ्या दिवशी राम पटकन उठतात, सुमंता चल म्हणतात. पटकन नदी पार रथ नाही, नदी उथळ असते, नेतात. म्हणतात आता इथं जरा गोल गोल फिरो रथ. म्हणजे मागणं हे म्हणले चाकं बघून येणार आहेत, त्यांना कळता कामा नाही आपण कुठं गेलो. तिथंच असं वेडावाकडा रथ फिरवून मग पुन्हा पुढे जाऊन मग शृंगवेर पुराला निषाद राज्यात जाऊन राम पुढच्या मुक्कामाला राहतात निवासाला. तिथं निषादराज गुहराज आहे. आता निषाद सुद्धा आता उत्तर प्रदेशातली अति पिछडी जमात आहे. निषाद म्हणजे हा कोळी, आणि निषाद हा शिकारीचा व्यवसाय सुद्धा करतात. आता मासेमारी करतातच ना कोळी, तसं तो नावाडी पण आहे तिथे. आणि त्यावेळेला तो तिथं भेटल्यानंतर रामन ते मित्र म्हणून एकमेकाला मिठी मारतात. म्हणजे अस्पृश्यता वगैरे असलंही काही नव्हतं. हे सगळं इंग्रजांनी तुम्हाला खोटं शिकवलं, शाळेतनं आपण शिकलो. आणि मिठी मारतात. निषादराज पंचपक्वान्नाचं जेवण घेऊन येतो. राम तिथं मात्र म्हणतो, अरे मी वनवासी आहे, मी हे खाऊ शकत नाही, कंदमुळं. मग निषाद राजगुह आणि लक्ष्मण मिळून रामाला एक गवताचा बिछाना करून देतात. त्यावर राम सीता झोपतात. तर लक्ष्मण आणि निषादराज रात्रभर पहारा द्यायला म्हणून गप्पा मारत बसतात, रामाच्या आठवणी काढत. मग दुसऱ्या दिवशी नौकेतनं त्यांना पलीकडं सोडलं जातं. आणि त्यावेळेला सुमंत परत निघतो. सुमंत म्हणतो, मला परत जायला का सांगताय हो, मी तुमच्याबरोबरच येतो. नाही म्हणले, तातांची काळजी कोण घेणार, त्यांच्या मनावर फार धक्का बसलेला आहे, आणि तुम्ही ती व्यवस्थित घेऊ शकता, तुम्ही जावा. अशा रीतीनं ती नदी पार झालेली आहे. सीता गंगेला नवस बोलते जाताना, माई परत आण, तुझी खणा नारळानं ओटी भरेन. अशा रीतीने ती परत जात असतात आणि पलीकडे निघून जातात गंगेच्या. आणि फार अप्रतिम असा हा वर्णनाचा भाग आहे. सांगत बसलो तर 1.5-2 तास जातील ते. आणि तिथनं पलीकडे गेल्यानंतर राम निवास कुठं करायचा या दृष्टीनं पुढं निघालेले आहेत. आणि मग शृंगवेर पिराला इकडून सुमंत परत येतो. मग पुढे एका झाडाखाली झोपतात. तिथं बोलता बोलता लक्ष्मणाला म्हणतात की, लक्ष्मणा तू परत जा रे, वडिलांची खूप काळजी वाटते. लक्ष्मण म्हणतो, नाही भरत बघेल म्हणतो तिकडं. भरताविषयी विश्वास एवढा आहे ना की बोलताना दशरथ म्हणतो कैकेयीला, तू मस्त भरताला राज्य दिलेस, पण तो सुद्धा धार्मिक आहे, तो स्वीकारणार नाही म्हणले रामाला सोडलेलं राज्य, रामालाच राज्य मिळालं पाहिजे असं तो म्हणेल. इतका विश्वास दशरथाने व्यक्त केलाय बरं का भरतावर आधीच. आणि मग नाही म्हणतो, तिकडं भरत आहे, तो बघेल, मी तुमच्याबरोबरच येणार. आणि मग तिथनं पुन्हा ते पुढे जातात, भरद्वाज मुनींच्या आश्रमात येतात. आणि भरद्वाज मुनी त्यांना सांगतात की जवळ चित्रकूट नावाचा पर्वत आहे, तो तुम्हाला राहायला खूप छान आहे, तिथं ऋषींचे अनेक आश्रम आहेत, तिथं तुम्ही जाऊन राहा. मग मंदाकिनीच्या नदी, हे याच्यावर आहे ना रामायणात गीत, जोशी सरनामे, या मंदाकिनीच्या तटनिकटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी. ती चित्रकूटावर कुटी बांधली जाते आणि तिथं ते राहायला लागतं. राहायला लागल्यानंतर कहाणी इकडे येते उलटी. भरत येतो आणि भरत येईपर्यंत इकडं काय झालेलं असतं, दशरथ जे दृष्टी जाऊन आत येतात ते राम राम करत प्राणच सोडतात. राम नाही तर तिथं राहायचं नाही. केवढे मोठे राम भक्त आहेत बघा, कुणालाही हे साधलेलं नाही. रामनामात प्राण सोडणारे एक त्याचे पिताच दशरथ. आणि दशरथाने प्राण सोडल्यानंतर दूत पाठवले जातात, नजराणा वगैरे पाठवतात, बातमी सांगत नाहीत, आजोळी. आणि तिथनं भरताला घेऊन येतात. भरत आल्यावर ते बघतो आणि त्याला सगळं कळतं. यातनाने मन पिळवटून जातं की माझ्या आईनं युगानुयुग माझी कीर्ती नासवून टाकली. आणि
आईला वेडं वाकडं जाऊन बोलतो, तुला कळत नाही का म्हणतो काय? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तिथं रेंगाळायचं कारण नाही. शत्रुघ्न तर त्या मंथरेला फरफटत आणतो. शेवटी तिला सोडवतात कसं बस. म्हणतो काही नाही, मी रामालाच आणणार, रामाचं राज्य आहे, रामालाच देणार, भरताची योग्यता नाही. म्हण एकनाथ महाराजांनी वाक्य लिहिलेलं आहे, गजाचे दागिने आजा असो ओझे म्हणून. गज म्हणजे हत्ती, आजे म्हणजे बोकड. हत्तीचे दागिने बोकडाला घातले तर पेलतील कसे म्हणले त्याला, ते बसेल मटकन खाली. त्यामुळं राज्य आहे रामांचंच म्हणले, आम्ही सेवक आहे त्यांचे, नाही चालणार. सगळे चतुरंग सेना घेऊन निघतात रामाच्या मागणं. ज्या वेळेला तो शृंगवेरपुराला भरत येतो ना, तिथे एक कथा लक्षात घेण्यासारखी आहे बरं का. म्हणजे राम काय तुमच्या लक्षात येईल. निषाद राजाला ज्या वेळेला कळतं की भरत यायला लागलाय आणि सैन्यासकट यायला लागलाय, हा रामाचा मित्र आहे ना निषाद, म्हणजे रामाचा जनसंचार किती आहे बघा, त्याचं जरी वर्णन आलं नाही तरी. निषाद राज सर्व स्वतःच्या लोकांना बोलवतो, राज्यातल्या सगळ्यांनी आपापली शस्त्र काढा म्हणला. भरत सेना घेऊन यायला लागलाय. कधी राजा स्वतःचा प्रतिस्पर्धी जिवंत ठेवत नाही, त्यामुळे तो रामाला संपवायला निघालाय बहुधा, त्याला राज्य मिळालंय. आता इथं सगळ्यांनी सज्ज राहायचं म्हणला. हा गुह जिवंत असताना तो नदी कशी ओलांडतो हेच बघतो. प्राणार्पण करायचं म्हणला, कारण रामाच्या अंगावर याला जाऊन द्यायचं नाही. आणि सगळं सैन्य खडं करतो आणि सांगतो आता मी त्याच्या भेटीला जातोय भरताच्या पुढे जाऊन. तो जर मैत्री खातर येत असेल तर मी तुम्हाला निरोप देतो, मग नावा तयार करा त्याला पलीकडे न्यायला, नाहीतर त्याच्याशी आपले बाणच बोलतील. आणि हा जातो पुढं, त्याला लक्षात येतं की भरत आपल्यासारखाच आहे. आणि मग तो इशारा देतो, हे सगळी सैन्य दूर होतात, नावा बिवा सज्ज करतात. भरत तिथे येतो आणि ज्या गवताच्या बिछाण्यावर राम सीता झोपलेले असतात ना, तो अजून तसाच असतो. थोडाफार उडून विस्कटलेला असेल गवताचा, इथं राम झोपले ते रात्री. रडायला लागतो बघून, काय भावावर वेळ आली आणि याला कारणीभूत मी झालो म्हणतो. शेवटी त्यांना गंगेपार पोचवलं जातं आणि पोचवलं जात असताना चित्रकूटावर मोठ्या ओढीनं भरत चालायला लागतो की कुठं आश्रम आहे, कुठं आश्रम आहे. यावर साने गुरुजींची कविता आहे. आता आई म्हणल्या ना नमस्ते सदा वत्सले मातृभूमी म्हणा, तर ते तुम्ही नंतर लावा वाटल्यास, त्याचं काही नाही. पण इथं साने गुरुजींच्या एका कवितेची मला फार आठवण येते. अप्रतिम कविता आहे. एकमात्र चिंतना आता एकची विचार, भाग्य पूर्ण होईल केव्हा हिंदूभूमी थोर, दुःख दैन्य जाऊनी विलया होऊ दे स्वतंत्र, भाग्यपूर्ण आई ध्यानी मनी हाच मंत्र. एकमात्र चिंतनात तुझे पवन पावन आई, तुझे पुण्य पाणी, तुझे निळे आकाश किती स्वच्छ रत्न खाडी, तुझे चंद्र तारे दिसती किती सुरम्य गोड, तुला नसे भुवनी साऱ्या खचिता आई जोड. कोणाला म्हणलंय? मातृभूमीला, की संपूर्ण तुला कुठं जोड नाही. आणि पुढचं कडवं महत्वाचं आहे, तुझ्या धुळी माझी वाटे लोळणे सुखाचे, जिथे पाय पावन फिरले राम जानकीचे. राम जानकीचे पाय जिथं फिरले त्या धुळीत मला लोळणं सुखाचं वाटतंय. भरतानं ते केलं. त्याला जेव्हा ती चित्रकूटातली जागा दिसत असताना साष्टांग घातला. जिथे पाय पावन फिरले, धुळीच्या कणातुनी घोष हा उठे महान, स्पर्श होऊनी तुझा देह धन्य होवा. आणि मग रामाच्या तिथं खरं इकडं पुन्हा वेगळं नाट्य चालू आहे बरं का. आपण आत्ता भरताबरोबर आलो, पण ती चतुरंग सेना येताना जसं निषादाला आधी कळली आहे, कारण हत्ती घोडे वगैरे म्हणजे कुठं आधी कळणार ना, तसं रामाला सुद्धा कळलंय. सरसर सरसर लक्ष्मण झाडावर चढलाय. अरे म्हणला रामा, तो दुष्ट सेना घेऊन यायला लागलाय, तू सीतामाईला सांभाळ, बघतो म्हणला मी. काय त्याची ताकद आहे मनाची. राम म्हणतात मी भरताला ओळखतो, तू ये खाली. आणि मग त्यांची प्रसिद्ध गळा भेट होते, जिला भरत भेट असं म्हणतात. आणि ती भेट झाल्यानंतर ती दोनदा होते, एकदा वनातनं परत आल्यावर आणि ही जाताना. आणि तिथं हट्ट धरून बसतो की नाही, तूच येऊन राज्य केलं पाहिजेस, मी नाही करणार. आणि मग शेवटी भरपूर सत्र होतात आणि चर्चेची
आणि मग शेवटी पादुका द्यायच्या ठरतं रामाच्या, आणि पादुका डोक्यावर घेऊन भरत परत निघतो. इथं तुलना करतात. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुको, आणि दारा शुको आणि औरंगजेब हा धाकटा मुलगा. शहाजहानला म्हातारपण आल्यानंतर राज्य काबीज करायला या भावांच्यात सुद्धा भांडणं झाली. त्यावेळेला दारा शुको आणि औरंगजेबाच्या शेवटची स्पर्धा राहिली. त्यावेळेला औरंगजेबानं दारा शुकोचा पराभव केला. त्यात मिर्झा राजा जयसिंहानं औरंगजेबाला खूप मदत केली बरं का. आणि तिथं दारा शुकोचा शामूगडच्या लढाईत पराभव झाला. पराभव होऊन याचं समाधान नाही झालं. या औरंगजेबानं बापाला कैदेत टाकलं शहाजहानला, आणि दारा शुकोवर मारेकरी घालून त्याचं मुंडकं तोडून आणा म्हणून सांगितलं. शत्रू संपल्याशिवाय राज्य निष्कंटक होत नाही. आणि एका थाळीतनं दारा शुकोचं मुंडकं असं झाकलेलं औरंगजेबासमोर आणण्यात आलं. थोरल्या भावाचं सख्या औरंगजेबानं ते उघडून बघितलं. तेवढ्यावर त्याचं समाधान झालं नाही. त्यानं स्वतःची कट्यार काढली आणि त्याला टोचून बघितली, ते खरंच मेलंय काय. आणि इथं दारा शुकोच्या जागी राम आहेत आणि औरंगजेबाच्या जागी भरत आहे. आणि तो डोक्यावरनं थोरल्या भावाच्या पादुका घेऊन येतोय आणि म्हणतो, या सिंहासनावर ठेवीन आणि यांच्या आज्ञेनं राज्य करीन. लोक विचारतात, रामराज्य कुठलं? म्हणलं हा काय प्रश्न विचारायचा आहे? रामानं केलं तर रामराज्य. रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरतानं केलं ते रामराज्य. लक्षात ठेवा, एवढा मोठा आदर्श आहे. आणि हे कुठले लोक आले, काय शिकवायला लागले आपल्याला. आणि अशा पद्धतीनं भरत परत जातो. आणि तवर असं झालेलं असतं, तिथले ऋषीमुनी सुद्धा जरा थोडे, आता ते प्राणी बिणी येणार सगळे, हत्ती बित्ती, वातावरण प्रदूषित होतं, मग सोडून जायला लागतात. राम म्हणतात, आमचं काही चुकलं का? नाही नाही, चुकलं काही नाही. म्हणजे इथं जरा नरभक्षक पण वाढलेत आणि त्यांचाही मुकाबला केला पाहिजे, त्यामुळे आम्ही चांगल्या ठिकाणी निवासाला निघालोय, तुम्ही पण येत असला चला. चला म्हणल्यानंतर राम म्हणतात, तुम्हाला ही समस्या मला सांगायला लागली, हेच माझ्या हातनं मोठं पाप झालं. म्हणजे मी याच्या आधीच ती समस्या तुमची संपवायला पाहिजे. कसला राजा आलोय म्हणले मी. यापुढे तुम्हाला चिंता करायला लागणार नाही, मी नरभक्षक शिल्लक ठेवणार नाही म्हणले. बघा, वनात आलेत तरी राजाचं कर्तव्य विसरत नाहीत. तुम्हाला तक्रार करायला लागली, हीच माझी चूक आहे म्हणतात. आणि मग सीता त्यात बोलतीये. मी मुद्दाम हा प्रसंग सांगतो तुम्हाला, तुम्हाला अलीकडचा उपदेश वाटेल 75 वर्षातल्या भारताचा. असं आकारण कोणाला मारणं चांगलं नाही म्हणते रामाला. आणि तिथं राम स्पष्टतेनं बोलतात सीतेला, हे बघ, मी राज्य सोडू शकतो, तू बघितलंच आहेस. मी एक वेळ तुला सोडीन, खरं ही कर्तव्य सोडणार नाही. राम तिथंच कल्पना देतात. म्हणजे अजून पुढचं सीतेचं सोडायचा प्रसंग वगैरे फार दूर आहे. ही पत्नी प्रेमानं राज्य सोडून परत आली आहे. म्हणजे किती लाडकी आहे, तिनं किती प्रेम दाखवलंय. खरं तिला सांगतात की राजाच्या कर्तव्यासमोर तुला सोडायची वेळ आली तरी सोडीन, खरं माझं कर्तव्य सोडणार नाही. नरभक्षक असणं कुठल्याही समाजात वाईटच आहे की हो. माणसं माणसाला खायला लागल्यावर तुम्ही जगणार कसे? शिल्लक ठेवणार नाही म्हणले कोणाला. आणि तिथं पुढे जाताना विराधच पहिल्यांदा भेटतो. विराध हा एवढा दांडगा राक्षस आहे. छोटा मुलगा आहे इथं, लॉलीपॉप खातो की नाही, तसा त्या विराटच्या हातात एक लॉलीपॉप असतो. त्याच्यात एक हत्ती, 2 सिंह, 3 हरणं आणि एक वाघ असा घातलेला असतो त्रिशूळात. आणि ते तो असा खात खात चाललेला असतो. एवढा दांडगा राक्षस. म्हणजे हे किंगकॉंग वगैरे चित्रपट आले की नाही, ते सगळे मूळ कथा रामायणातल्याच आहेत. तो असं सीतेला उचलून घेतो विराट. राम लक्ष्मण सीतेला उचलून घेऊन पळायला लागतो. राम लक्ष्मण शेवटी त्याच्याशी युद्ध करत असताना त्यांना उचलल्यावर त्याच्या अंगावर राहून 2 जण त्याचे हात तोडतात आणि त्याला मारतात. तिथनं पुढं
म्हणजे विराधाचा वध केला हा तुंबरू नावाचा देवांचा गंधर्व आहे. तुम्ही नारद तुंबरू करीती गायन ऐकलंय की नाही? त्या तुंबरूला शाप झालेला असतो आणि तो राक्षस बनून तिथं राहिलेला असतो. आणि त्यामुळं त्या तिथं हे होतं. आणखी एक गंमत सांगायची राहिली आहे तुम्हाला, सहजतेनं सांगतो. या रामाला परत चल म्हणून भरत बिरत सांगत असतात तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातले, म्हणजे राजाच्या वरचं मंत्रिमंडळ सांगितलं, त्या जाबाली ऋषी म्हणून असतात. जाबाली ऋषींवरनं जबलपूर हे नाव पडले बरं का, मध्य प्रदेशातलं. हां, आणि हे एका वेश्येचे पुत्र आहेत. आपला देश किती भारी आहे हे सांगतो तुम्हाला. हरितद्रुम गौतम नावाचे ऋषी होते आणि त्यांच्याकडं तो मुलगा आलेला आहे समोर. आणि त्याला विचारलं की तू कोण, तुझं कुळ कुठलं, गोत्र कुठलं, विचारतात शाळेत नाव घालताना. तो माझं नाव सत्यकाम आहे. वडिलांचं नाव काय? मला वडील नाहीत म्हणून. माझ्या आईचं नाव जाबाली आहे, तिचंच नाव मी लावतो सत्यकाम जाबाल. मग आईनं नाही का सांगितलं वडील कोण आहेत? नाही, आईनं मला हे सांगितलंय की तुम्ही विचाराल. तेव्हा तिनं सांगितलंय की तिनं अनेकांची शय्या सोबत केलेली आहे, त्यामुळे मी नेमका कोणाचा मुलगा हे तिला माहीत नाही. इतक्या स्पष्टतेनं तो बोलतो. एवढं खरं बोलतोयस ना म्हणले, म्हणजे तू ब्राह्मण आहेस, तू शिकायला राहा माझ्याकडं. म्हणून त्याला शिकायला ठेवून घेतलंय. वेश्येचा मुलगा ठेवून घेतला गुरुकुलात, का? सत्यवचनी आहे म्हणून. आणि तो पुढं जाबाली नावाचा महान ऋषी झाला. त्याच्या नावावरनं जबलपूर शहर पडलेलं. हे जाबाली ऋषी रामाला म्हणतात, अरे कुठला दिलेला शब्द काय तुला कळत नाही वे रे? म्हणले राज्य म्हणजे किती महत्वाचं असतंय. सोडून निघालायस तू. बरं, ज्याला शब्द दिलायस तोही मेला आता. बरं, ज्याच्याकरता शब्द दिलायस तो चल म्हणायला लागलाय. तो चल म्हणायला लागला. एखादा शाणा बसेल म्हणला तिथं जाऊन सिंहासनावर, तू निघालायस वनात, किती खोळा म्हण. राम वैतागून बघतात त्याच्याकडं, जाबाली ऋषींकडं. अहो तुम्ही मला धर्म सांगणार की अधर्म? म्हणले मी धर्माचं पालन करणार आहे म्हणला. शब्द वडील गेले असले तरी काय, शब्द काय माहिती म्हणला नाही, तर मी शब्दच पाळणार. त्यांच्या आत्म्याला काय वाटेल? आणि तुम्ही असे अधार्मिक कसे काय बोलायला लागला? त्यावेळेस जाबाली हसतात आणि म्हणतात, मी कधी कधी धार्मिक आणि कधी कधी अधार्मिक असतो म्हणले. हे विनोद लक्षात घ्या की तू राज्यावर बसावं म्हणून मी अधार्मिक वागायला सुद्धा तयार आहे. प्रेम बघा किती. म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत सांगण्यासारखे, बारके बारके, जे एरवी चर्चेत येत नाही. आणि अशा रीतीने ही मंडळी तिकडं त्या विराधाला मारून पुढं निघतात. आणि पुढं निघाल्यानंतर भरत तर परत गेलेला असतो आणि मग दंडकारण्याचा मार्ग चालू होतो आणि महाराष्ट्र भूमीचं भाग्य उजाडायला लागतं. आणि तिथनं येत असताना अरण्यकांड चालू होतं. हे आता रामायणातलं बालकांड, अयोध्याकांड हे संपलं आणि अरण्यकांड इथनं चालू होतं, दंडकारण्यात. आणि दंडकारण्य म्हणजे आपलं भाग्य उजळलंय, आपल्या भूमीला रामाचा स्पर्श झालेला काळ आहे हा. नाशिक पशी राम आलेत ना राहायला, ते दंडकारण्य म्हणजे हा भाग होता सगळा. दंड नावाचा एक उद्दंड राजा होता, त्याचं राज्य वन होऊन जाईल म्हणून त्याला शाप मिळाला होता. तेव्हापासून हे दंडकारण्य झालं. इथं माणसं राहायची बंद झाली, ती श्वापदन राक्षसच राहायची. आणि तिथं राम राहायला आलेत. मी मुद्दाहून इथं बाबासाहेब पुरंदऱ्यांनी लिहिलेला रामाचा महाराष्ट्रातला प्रवेश वाचणार आहे, हा वाचून दाखवणार आहे. मी हा काल वाचून इथं थांबणार होतो, पण आपल्याला एवढा उशीर व्हायला लागला की माझं एवढं बोलणं पुढं होणार होतं, म्हणून मी ते आज आलं. पण हे वाचून दाखवतोय, जीवाचे कान करू नये का. तरुण मंडळींची ज्या पाठांतर शक्ती चांगली आहे त्यांनी हे पाठ करा. इतका सुंदर शब्द आहेत की महाराष्ट्र निर्माण कसा झाला जिथं आपण राहतोय. मग इथं वन होतं ना दंडकारण्य, मग महाराष्ट्र कसा झाला, गावं कशी वसली, उत्सुकता आहे ना मनात आपल्या, त्याचं वर्णन आहे. ऐका. कलियुगापूर्वीची कथा. आता राम त्रेतायुगात आहेत, त्रेतानंतर द्वापार युग, द्वापार नंतर आत्ता कलियुग आहे, म्हणजे 2 युगापूर्वीची कथा आहे ती सांगतायत. कलियुगापूर्वीची कमलपत्रावरील कथा. दाट दाट अगदी घनदाट अरण्य होतं ते दंडकारण्य. दिवसाही अंधार दाटावा अशी किर्र धाडी. शतकानुशतकांच्या धोधो पावसात ते घोर अरण्य स्वैर फैलावले होते.
शेंडे आभाळाला भिडले होते, पाळे मुळे पाताळात पोचली होती. दंडकारण्य नुसते नाव ऐकले तरी अंगावर काटाच उभारावा. महाभयंकर, भयप्रद, अगदी निर्मनुष्य, अफाट रानवेलींच्या आणि पारंब्यांच्या जटा जमिनीपर्यंत हेलावत, आणि जशा पारंब्या तसेच अजगरही. वर पाहिलं तर आकाश दिसणार नाही आणि समोर पाहिलं तर क्षितिज दिसणार नाही, अशी किर्र हिरवी दाटी. राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने करकरालवत, आणि वृक्षाहूनही प्रचंड राक्षस करकरा दात खात, खिदळत, किंकाळत. त्यांना संगत क्रूर पशूंची. अहोरात्र धिंगाणा चाले. दंडकारण्य असे शतकानुशतके, युगानुयुगे वाऱ्यावर झिंगत होते, धबधबे कोसळत होते, नद्यांचे लोंढे फुंपाटत होते, सुरा पिऊन असुर नाचत होते. आणि एके दिवशी नवल घडलं. दंडकारण्यातला पाचोळा कोमल पावलाखाली चुरचुरला. अयोध्येची राजा राणी व्रता करता वनवास पत्करून दंडकारण्यात आली. त्यांच्या मागोमाग पावलं पडत होती लक्ष्मणाची. राज्य सोडून राम वनवासाला आले. 6 पावलं दंडकारण्यात प्रवेशली. रामराय लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली, सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशले, आणि रामरायाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यात 6 पावलांनी मानवता प्रवेशली. दंडकारण्याचे ते हिरवेगार रूप अपाद मस्तक न्याहाळीत थांबत थपकत पावले टाकणाऱ्या तिघांना बघून साऱ्या लतावेली विस्मित झाल्या. लतावेली विस्मित झाल्या बरं का, बघा कल्पना. लतावेली विस्मित झाल्या, पाखरांनी किलबिल केली, वृक्षवेली आपसात कुजबुजल्या. त्यांनी ताडले. मानव मानव म्हणतात ते हेच बरं. गोदा तीरावर ही 6 पावले विसावली. गोदावरीच्या झुळझुळत्या जीवन प्रवाहात प्रथमच पवित्र आणि उत्कट प्रेमाची 3 हासरी प्रतिबिंबे तरळली. त्या हेमवर्णा, स्मितवदना, मृगनयना जानकीने पाण्याची ओंजळ घेतली. त्या राजीव रोचन रामानं आणि लक्ष्मणानं गोदा प्रवाहास स्पर्श केला. गोदा शहारली. अनंत अनंत तरंग तिच्या हृदयात उमटले. तिने हे सुख कधी अनुभवलंच नव्हतं. रानडुकरांच्या आणि शूरपणखेच्या सुळेदार मुखनिवडुंगांची काटेरी प्रतिबिंबच फक्त तिला माहित होती. प्रसन्न प्रेम तिनं प्रथमच पाहिलं आणि अनुभवलंही. तीरावर पर्णशाळा सजली. अरण्याचे तपोवन झाले. रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या. सीतेच्या कोमल शब्द रवानांनी आणि कंकण निनादानी वास्तुशांत साजरी झाली. दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श झाला असा. रानवेलींना सीता गुंफेचा लळा लागला. गोदावरीची अंगकांती पालटली. तिच्या हृदयात न कळत एक अस्मिता उमलली. अहंकार नव्हे, पण तिला जाणीव झाली की मी फार मोठी आहे, वेगळी आहे. माझ्या जीवनाला फार मोठा अर्थ आहे आणि तो अर्थ रामराजाने मला दिला आहे. उगाच उताराहून बहकत जाणारी उन्हाळ मुलगी नाही मी कुलवती, शीलवती आहे आणि दक्षिण पथातली मी एक पवित्र सुरगंगा आहे. माझं नाव गोदावरी, गौतमी. रामचंद्र सुद्धा आपल्या भावापाशी माझं कौतुक करतात. दंडकारण्यातल्या जळास्थळात ही अस्मिता अंकुरली. कुठं राम राहिले म्हणून, कुठं राम फिरले म्हणून, कुठं ते विसावले म्हणून, कुठं लढले म्हणून. त्या रम्य रामस्मृती दंडकारण्यानं हृदयी जपल्या. त्यातूनच इतिहासाचे पहिले भुर्जपत्र लिहिले गेले. दंडकारण्याच्या अस्मिता प्रगल्भ होत गेल्या, प्रभावी होत गेल्या, प्रखर होत गेल्या. ऋषीमुनींच्या झोपड्यांचे आश्रम झाले, आश्रमांची गावे झाली. हळूहळू बाळसे येऊ लागले. काही गावांची नगरे झाली. दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. राजा, प्रजा, सैन्य, राजधानी आणि सिंहासन यासह महाराष्ट्र साकार झाला, तरुण झाला, बळकट झाला, संपन्न झाला. महाराष्ट्राचा वनवास संपला. आत्ताच्या स्थितीत आलो आपण, वर्तमानात.
पण कोणामुळं आलो? रामांमुळं आलो. पहिली पावलं कोणाची आली? रामांची. कुठे राम फिरले म्हणून, कुठे राम राहिले म्हणून. आपल्याजवळ सांगतात आळत्याला राम येऊन गेले. रामलिंग का? त्यांनी स्थापन केलं म्हणून. मला एक संदर्भ लागला त्यातला. अगस्ती ऋषींच्या आश्रमात राम आलेले आहेत आणि दक्षिणेत 2-3 ठिकाणी अगस्तींचे आश्रम होते. अगस्तींचा जन्म कुंभातनं झालाय म्हणून त्यांचा उल्लेख कुंभज या टोपण नावानं झालेला आहे. तिथं गाव आहे बघा आळत्यापाशी कुंभज, ते कुंभज. तिथं राम अगस्तींना भेटायला आलेले असणार आहेत. जळास्थळात ही सगळीकडं अशी अस्मिता पसरली. अर्थात 2 युगांपूर्वीची गोष्ट आहे, त्याचे पुरावे कोण देणार? ते चालत आले परंपरेनं ते माहीत. आणि अशा रीतीनं तिथं राहायला लागले आणि सीतेचा काळ बराच व्यतीत व्हायला लागला आणि तेवढ्यात एक त्रिलोक सुंदरी तिथं आली आणि तिनं रामानं पाहिलं आणि मोहित झाली. लव ॲट फर्स्ट साईट. जाऊन म्हणायला लागली माझ्याशी लग्न करा म्हणून. ती राक्षसीण आहे, तिचं वर्णन केलेलं आहे. तिचा चेहरा कसा आहे, पोट केवढा आहे, काय आहे. आणि ती म्हणते माझ्यासारखी सुंदरी तुला जन्मात मिळणार नाही म्हणून. राम म्हणतात खरं ग बाई, पण असं बघ मला बायको आहे, ती आहे ती माझी बायको आहे. तू लग्न केलंस तर तुला तिची दासी बनून राहायला लागेल. त्यापेक्षा तू माझा भाऊ आहे ना, तो एकटा आहे, ॲड जा म्हण. ॲड जा म्हणून सांगितल्यावर लक्ष्मणाकडे गेल्यावर लक्ष्मण पण म्हणतो खरं आहे बाई तुझं, पण असं आहे मी यांचा धाकटा भाऊ आहे आणि मी यांच्या सेवेसाठी आलो आहे. तुला सुद्धा त्यांच्या सेवेत राहायला लागेल. गुलामाचं जीवन कशाला स्वीकारतीस? ते लक्षात येतं हे दोघंजण आपलं टेनिस खेळायला लागले तिकडून. संतापती आणि म्हणते ही जी पालीगत आहे ना तुमच्याबरोबर बिनरक्ताची, तिच्यामुळं तुम्ही मला नाकारताय. तिलाच खाते आता, म्हणजे मग तुम्ही माझ्याशी लग्न कराल. आणि सीतेला खायला अंगावर जाते. मग राम तिला पकडतात आणि लक्ष्मणाला म्हणतात हिला विद्रूप कर आणि सोड. लोक म्हणतात रामाने शूरपणखेला का हे केलं? तुमच्या बायकोला जर कोण खाते म्हणून अंगावर आलं सोडाल वे? मला सांगा बरं, त्या भूमिकेत जाऊन विचार करायचा असतो तर कळतं. हे बायको म्हणेल एवढी माणसं माझ्या अंगावर आली, तुम्ही साधं वाचवायला सुद्धा आलं नाहीत, काय उपयोग आहे तुमचा? असं होऊ शकतं नाही जगात. स्त्रीला वाचवायला पाहिजे त्या. बरं यांची काय चूक आहे? बिचारी वनात राहतात, ती लग्न कर म्हणून येऊन बसली. अशी काही लग्न होतात वय आपल्याकडं? हां, ही संस्कारित माणसं आहे ती. आणि असं झाल्यानंतर ती संतापून जाते. त्या भागावर खरं आणि दूषण नावाच्या 2 राक्षसांचं राज्य असतं. खरं राजा आणि दूषण हा त्याचा सेनापती. हे रावणाची भावंड आहेत सावत्र, आणि ते हा विभाग सांभाळत असतात. आणि त्यांना जाऊन सांगते की तुम्ही इथं कसलं राज्य करायला लागला, इथं तुम्हाला मातीत घालायला माणूस आला, तुम्हाला कळलं पण नाही म्हणे. अयोध्येचा राजा येऊन राहिलाय म्हणले, माझी काय अवस्था केली बघा, कसली तुमची दहशत. 14,000 राक्षस येतात अंगावर. सगळं वर्णन करत नाही. राम लक्ष्मणाला सांगतात सीतेला घेऊन गुहेत जा. पंचवटीला गेलात तर तिथं गुहा आहे बघा, हां तिथं जाऊन थांब म्हणतात, मी बघतो यांना. आणि यांना काय विश्वामित्रांनी तयार केले ना, 14,000 राक्षस एकटे मारतात राम, सत्यानाश करतात. खरं दूषणां सकट सगळ्यांचं. संपूर्ण भूमी वचन दिलंय ना ऋषीना, सगळे नरभक्षक मारीन म्हणून, हे ठार मारून टाकतात. आता शूरपणखेपाशी इलाज राहत नाही. इथला आधारच संपला, राज्यच संपलं, सर्वच्या सर्व राक्षस थेट लंकेत जाते. रावणाला म्हणती ज्याच्याजवळ गुप्तचर नाहीत त्याचं राज्य संपत आलेलं असते म्हणून. हा काय झालं? असं असं झालं म्हणते. कसला तू? त्रिलोक विजय रावणाला एका वनवासी पोराची भीती घालायला लागली आहेस तू माणसाची? तुला काय समजतंय काय? म्हणून रावण दुर्लक्ष करतो. मग शूरपणखेच्या लक्षात येतं हे अस्त्र वाया गेलं, स्वाभिमान डिवचायचं. मग रावणाचा वीक पॉइंट कुठला? स्त्रिया. हे म्हणती तू जगभरातल्या स्त्रिया आणून डांबल्यास तुझ्या ह्याच्यात. मी काल सांगितलं नाही का, अनेकींवर बलात्कार केलेले असतात त्यानं. खरं हा सगळा आणि वसा तुझा, म्हणजे मुसलमानांच्या भाषेत जनानखाना.
हा एक सीता नसेल तर बिनकिमतीचा आहे म्हणते. सीता हे असं रत्न आहे की ते तुझ्याजवळ नाही म्हणजे तू दरिद्रीच आहेस म्हण, एवढी सुंदर आहे. आता रावणाचं लक्ष जातं. हा, आणि बघ म्हणते तुझ्या बहिणीची काय अवस्था केली आहे, तुझे भाऊ मारले, सगळे राक्षस मारले. ठीक आहे बघतो म्हणतो. आणि विमानातनं मारीच्याकडे जातो. मारीच माग विश्वामित्रांच्या यज्ञात मानवास्त्रांत त्याला समुद्रात टाकलेलं असतं की नाही, तेव्हापासून तो देवदेव करत निवांत राहत असतो बरं का. अतिशय तो कलाबाज राक्षस आहे, अनेक रूप घेणारा, तितकाच दुष्ट. पण रामाचं अस्त्रच त्याला असं लागलेलं असते की दहशत बसलेली असते. दहशत म्हणजे किती, रावणाला उत्तर देताना तो सांगतो, तिथं जाऊन रावण त्याला सांगतो, आपण म्हणतो एक आयडिया करायची म्हणून, हां असं कर, तू सीतेला मोहित करायचंयस, मृगाचं रूप धारण कर आणि मी तिला पळवतो. ए बाबा तुला कुठनं अवदसा आठवली म्हणतोय, माझी अवस्था बघितलास ना, मृगचर्म नेसून मी साधनेला लागलोय. त्या रामामुळं म्हणला, त्याच्या वाटेला जाऊ नको, सुखानं राज्य चाललंय, निवांत राहा. अरे तो बाण मला लागल्यापासून माझी अवस्था अशी आहे म्हणला, राम जाऊ दे, र अक्षराचा कुठला शब्द आठवला तरी मला थरथर सुटते म्हणला. र अक्षराचा शब्द आठवला तरी मला थरथर सुटती, फुकट कशाला डावावर लावायला लागलाय स्वतःला. रावणालाही वाटतं उगीच कशाला एका स्त्रीच्या पायात असं करावं, म्हणून परत जातो. परत गेल्यावर शूरपणखा पुन्हा पंप मारते, पुन्हा येतो आणि मारीच्याला म्हणतो, येणार का इथंच ठार मारू. मारीच म्हणतो, याच्या हातनं मरण्यापेक्षा रामाच्या हातनं मरूया चल म्हण. आणि कांचन मृगाचं सोंग घेऊन ठरल्याप्रमाणे त्या पंचवटीला सीतेला मोहित करायला लागतो. आणि सीतेलाही मोह पडतो की तो मृग पाहिजे आपल्यापाशी. लक्ष्मणानं ओळखले बरं का हे सगळं. तो रामाला म्हणतो हे मारीच असणार म्हणला, याच्याशिवाय हे नीचपणा कोण करत नाही असला. राम दुर्लक्ष, बायकोचा हट्ट आहे, ऐकायला पाहिजे. रामाला जमलं नाही ते आपल्याला कसं जमणार हो. मागणी आहे म्हटल्यावर ऐकायला पाहिजे. खरं त्याचं खरं कारण नंतरच्या एका श्लोकात सांगितलेलं आहे की रामाला सीतेचा ऐकावं का वाटतं. आणि त्याचा एक मी मनानं एक तर्क केलाय, तोही तुम्हाला सांगतो, काय पटतंय बघा. मूळ श्लोक असा आहे, ती म्हण म्हणून आपण वापरतो पुढं, म्हणून सांगतो. न निर्मित हक्केन न दृष्टपूर्वाहा न श्रूयते हेममय कुरंगाहा. म्हणजे पूर्वी कधी निर्माण झाला नाही, न निर्मितकेन न दृष्टपूर्वा, कुणी बघितला नाही, श्रूयते कुणी ऐकलाही नाही. कोण? हेममय कुरुंगा, सोन्याचं हरिण, कधी कोणी बघितलं नाही, ऐकलं नाही, निर्माण झालं नाही. तथापि तृष्णा रघुनंदनस्य, तरी रामाला त्याची तहान लागली. तथापि तृष्णा रघुनंदनस्य, पुढचा चरण तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. एकदा आता नष्टच व्हायचंय म्हणल्यानंतर बुद्धी फिरलीच हो. पण तरी त्याच्या पलीकडचा एक तर्क सांगतो, हा वाल्मिकीने लिहिला नाही, हा माया मनात आलेला, तुमच्यासमोर मांडतो. पटतोय का बघा. मानसिक भावना ज्या असतात ना, ती भावना जपणारी माणसं वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि माणसं एकमेकाच्या भावना जपतात. ज्या सीतेनं पतीबरोबर जायचं म्हणून वनात जाताना राजवाड्याच्या सुखाला लात मारली, तिला एका सोन्याच्या हरणाचा मोह कशाला होईल सांगा. कशाला होईल, कशाला मागेल. तरी तिनं मागितलंय. का मागितलं असेल या घटनेवर विचार करा. तरी तिनं का मागितलं असेल. जिनं राजवाडा सोडून आली आहे, राज्य सोडून आली आहे, सगळे राहा म्हणत होते, तिला जा कोणच म्हणलेलं नाही, राम राहा म्हणतात, तरी सोडून आली आहे. आणि लहानपणापासून वैभव बघितलेलं सोडून आली आहे. ती हरिण कशाला मागेल की त्याची मी चोळी करून घालणार आहे म्हणून. कशाला मागेल. खऱ्या सोन्याची चोळी घालू शकते ती, हरणाच्या कातड्याची कशाला घालायला पाहिजे. नाही ना. पण तिच्याही मनात आहे, तिचं प्रेम आहे रामावर, की राम आपल्याला वन भोगायला लागतंय म्हणून उदास राहतात. वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला नवरे लोक गिफ्ट देतात, पाडव्याला वगैरे, है ना. तसं रामाना आपल्याला कधी काही देता येत नाही, कारण ते बिचारे वनवासी आहेत, स्वाभिमानी आहेत, ते कुठल्या राज्यात जाऊन काही मागणार नाहीत. मग ते अतृप्त राहत आहेत की त्यांना आपली हौसमौस करता येत नाही. मग हा जरा मृग दिसलाय, मागूया, म्हणजे त्यांना काहीतरी दिल्याचं समाधान लाभेल.
आनंद मिळेल त्यांना दिल्याचा. आणि रामही एवढा राजवाडा सोडून आली, एक मृग मागतीये, काय विशेष आहे, एक बाण मारतो पकडतो त्याला 2 मिनिटात, किती वेळ, म्हणून तोही तयार होतोय. पण ती सगळं विधिलिखित आहे. कारण ह्याच्यात काही ठिकाणी ही चर्चा पण दाखवली आहे अध्यात्म रामायणात, की मुळात रामाला वनवास का होतो, तर सगळी प्रजा खुश होते ना रामाला राज्याभिषेक म्हणल्यावर. वर देवांच्यात बैठक होते, अरे हा राज्य करून रमायला लागला, प्रजाही प्रेम करते, रावणाला मारायचं कोण, हा धंदा केलाय कशा करता सगळा. आणि म्हणून सरस्वतीला जबाबदारी दिली जाते की तू जाऊन हे काम हातावर घे. तेव्हा सरस्वती नावं ठेवतीये, सगळे उंच राहतात म्हणले स्वर्गात, खर बुद्धी फार नीच आहे यांची, मला किती घाण काम दिलं. उंच निवासा नीची कर्तुती म्हणते. आणि तिथं जाऊन ती मंथरेची बुद्धी फिरवती आणि तिथनं सगळं घडतं. हा, आणि मग इथं तसा तो राम मागणं जातो आणि लक्ष्मण तिथं थांबतो संरक्षणाला. राम सांगतो हिला सोडायचं नाही काही असलं तरी. आणि त्यावेळेला राम गेल्यानंतर त्याला बाण मारल्यावर ते ओरडते की रामाच्याच आवाजात, हे सीते, हे लक्ष्मणा, धाव धाव. सीता म्हणते ते संकटात आहेत. जगात असलं कुठलंही संकट नाही जे रामांवर मात करेल. तू काळजी करू नको, ही माया आहे, ही माया आहे. लक्ष्मण समजूत घालतोय हिचा हट्ट, तुम्ही जावा. शेवटी फार वाईट बोलते. इथं मात्र सीतेचा राग येतो, तोवर येत नाही. की तुमची माझ्यावर वाईट नजर आहे म्हणूनच तुम्ही राजवाड्यातनं मागं लागून आलाय म्हणते आमच्या, इथे मरावेत आणि मी तुम्हाला मिळावी. इथं लक्ष्मणाला सहन होत नाही. ठीक आहे म्हणतो, बाहेर पडतो. यात लक्ष्मण रेषा नाही आहे बरं का वाल्मिकी रामायणात, ती नंतरच्या कथानकातनं आलेली आहे. म्हणतो सांभाळ स्वतःला, मी जातो म्हणतो, तू मला इतकं वाईट बोलली आहेस की आता मला थांबणं शक्य नाही. आणि जातो तोवर राम तिकडं मारीच्याला मारलं. लक्ष्मण म्हणत होता तेच बरोबर होतं, हे मृग नाही मारीचच निघाला, मरताना कळतं ना. मग आता थेट परत येतील की नाही. तर म्हणले जाता जाता इकडं जरा कंदमुळं चांगली दिसतात, नवरे लोक बाहेर पडल्यावर येता येता जरा बाजार करून येऊया म्हणजे ती खुश होईल. इकडं तिकडं गोळा करत हिंडायला लागलेत. वाटेत लक्ष्मण येताना दिसला आणि काळजात सर्र झालं, तू का आलास सोडून दिला. मला फार वेडवाकडं बोलल्या त्या. म्हणून काय झालं, तुला माझी आज्ञा काय होती. बिचाराला दोन्हीकडनं थपडा खायला, त्याचा मृदुंगच होतो. आणि मग त्याच्या बोलणं खात खात दोघं येतात. खरंच आश्रमात सीता नाही. इकडे झालेलं असतं असं, रावण साधूच्या वेशात येतो, अतिथी आला म्हणून ती बिचारी स्वागत करते, जेवायला बस म्हणते, भाबडेपणानं सांगते मी कोण आहे काय, वय सांगते आपली, मी 18 वर्षाची आहे, ते 28 वर्षाचे आहेत वगैरे. रावण पण खरं सांगतो, मी साधूच्या वेशात आलो असलो तरी तुला पळवायला झालोय म्हणून. मी त्रिलोकविजय रावण आहे, तुझ्याहून खूप सुंदरी माझ्याकडे आहेत, पण तुला पट्टराणी करीन, तू ये, माझी सोन्याची लंका आहे म्हणून. ती म्हणती माझ्या रामासमोर ते गरुड असतील तर तू ससायस म्हणते, उगीच नादाला लागू नको, चल म्हणली. अतिथी आहेस म्हणताना तुझं स्वागत केलं, राम कुठं तू कुठं म्हणते, त्या नखाची सर तुला येत नाही म्हण, चालायला लाग म्हणते. तू काय तसा आलाय थोडाच, पळवून नेतो. जटायू आडवा येतो. हा जटायू रामाना आधी तिथं पंचवटीपाशी भेटलाय आणि त्यानं दशरथांची मैत्री सांगितलेली आहे स्वतःची. हे जपान्यांना रामायणाचं वेड का लागलं, जपान्यांनी एक असं कार्टूनमध्ये रामायण तयार केलेलं आहे चित्रांचं. ते का केलं तर त्याचं कारण एक आहे की प्राणी आणि माणसांचं खूप चांगलं साहचर्य रामायणात आहे, असं अन्यत्र बघायला मिळत नाही. म्हणून जपानी लोकांना रामायण आवडलं, जगभर रामायण पसरलंय ना. आणि मग त्यातलं साहचर्याचा पहिला भाग आहे तो जटायू सांगतो मी दशरथांचा मित्र आहे म्हणून, आणि मी इथं लक्ष ठेवत जाईन, तू काय काळजी करू नको, मी म्हातारा झालो असलो तरी. पण तो ठरल्याप्रमाणे येतो की आडवा. तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो पटकन पुढे जातो. गिधाड दिसलं, अपशकुनी म्हणतो नाही आपण, घुबड गिधाड ही नावं सुद्धा घेत नाही. आपली मनस्थिती जरा शकुनांच्या बाबतीत सुधारून घेऊया, आज रामाच्या स्पर्शानं सुधारूया. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेलं आहे. शूर माणसं या शकून अपशकुनाकडे कसं बघतात. आपण जीवनात बऱ्याच वेळा काही गोष्टींमुळे नुकसान करतो स्वतःचं.
शिवाजी महाराज राजगडावर होते आणि राजाराम महाराजांचा जन्म झाला, म्हणजे संभाजीराजांचे धाकटे भाऊ. खरं बातमी सांगायला येणारी व्यक्ती जी होती ती तेवढी आनंदात दिसली नाही. तिनं सांगितलं की राजपुत्र जन्माला आलेत. मग एवढं उदासपणानं का सांगायला लागलंय, हसत का नाही सांगितलं नेहमीसारखं. त्यावर म्हणले काय करायचं, जरा अपशकून झालाय, राजपुत्र पालथे जन्मलेत. पालथे जन्मले, तो अपशकून समजला जायचा, पालथ बाळ जन्मलं की. शिवाजी महाराज तत्काळ म्हणले मग काय झालं, अवघी पातशाही पालथी घालतील म्हणले. आणि खरोखर राजाराम महाराजांच्या काळात औरंगजेबाला पालथ घातलं गेलं. संताजी धनाजीने छावणीचे कळसच कापले, इथंच मेला. हे शूर माणसं कसा अर्थ काढतात तसं आहे ते. आणि ते इथं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, गिधाड दिसलं की अपशकून मानू नका. तिथं सीतेला सोडवायला कुणीही गेलेलं नाही, गिधाडच गेलं एवढं लक्षात ठेवा. त्याचं नाव जटायू आहे आणि त्यानं रावणाकडनं मृत्यू स्वीकारलेला आहे. खरं स्वतःचं कर्तव्य बजावलं शेवटपर्यंत. तो बिचारा रामाची वाट बघत तिथं बसले. रामाला वाटतं याच राक्षसानं काहीतरी केलं मी. राम मारायला म्हणून पुढे जातो, तो सांगतो अरे मी जटायू आहे, राक्षस नाही. राक्षस कुठलंही रूप घ्यायचे ना. मग तो बिचारा प्राण देतो. तिथं राम त्याचा अंत्यविधी करतात बरं का, त्याला जलांजली देतात राम. हो पुढं निघतात. वनातले प्राणी रामाना मार्ग दाखवतात असं लिहिलंय. हे काय होतं, काही प्राणी असे पळत असतात, दक्षिणेकडे पुढे जात असतात, पुन्हा मागे येत असतात. पुन्हा राम जवळ आले की पुन्हा दक्षिणेकडे पळत असतात. मग त्यांच्या लक्षात येतं की इकडं जायचंय असं ते सांगतायत. मग ते जायला लागतात. तुम्ही लक्षात घ्या हो, इथं मॅप वगैरे गुगल नाही आहे हो त्यांना. हां, आणि अलीकडच्या काळात तो वीरप्पन नावाचा स्मगलर आपल्याला सरकारी यंत्रणा, टॉवर, सॅटेलाइट असून सापडत नव्हता. अजून नक्षली लोक आपल्याला मारतात जंगलातनं, सैनिकांना. आणि तिथं त्या दंडकारण्यात त्यावेळेला 2 युगापूर्वी सीतेला हुडकत जायचंय. काय आहे हाताशी, फोटो दाखवायला तरी आहे काय मोबाईलमध्ये, अशी दिसणारी कोण बघितली का म्हणून काय सांगणार. लक्षात घ्या दुःख केवढं मोठं आहे. आणि तरी निघालेत की बिचारी राजवाडा सोडून माझ्याबरोबर आली आणि काय दळभद्री आहे मी, तिचं रक्षण करू शकलो नाही. पुढं पुढं संतापलेत. या इंद्राला काय वाटलं मी दुर्बल आहे, त्यानं रक्षण नाही केलं माझ्या बायकोचं. इंद्राला पण बोलतात, संतापतात मध्ये. हा पर्वत बोडका करून टाकीन, नद्या शुष्क करून टाकीन. रामाची ताकद काय आहे माहित आहे का, माझी पत्नी कुठं आहे सांगा लवकर. लक्ष्मण समजूत घालतात की महाराज जे ते त्याच्या त्याच्या मर्यादेत आहेत, आपल्याला त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, आपण हुडकूया चला. आणि मग 2 जण शोधत जात असताना पुन्हा एक दांडगा राक्षस आडवा येतो त्यांच्या, आणि त्याचं नाव आहे कबंध. म्हणजे फक्त त्याचं धडच असतं, मुंडकं नाही की कबंध म्हणतात. आणि त्याला पोटात तोंड असतं आणि 1 योजन लांब बाहू असतात. जे मिळेल ते असं ढकलत असते. राम लक्ष्मणांना धरून ढकलायला लागतो. राम लक्ष्मण त्याचे दोन्ही हात तोडतात. हात तोडल्यावर तो जवळपास निर्जीव होतो, कारण त्याच्याकडे तेवढीच एक शक्ती असते. मग तो म्हणतो की मी मरीन आता, पण तुम्हाला मी पुढचा मार्ग सांगीन. सांग ना. नाही, माझा अंत्यविधी केल्याशिवाय सांगणार नाही. मग खड्डा खणून त्याचा अंत्यविधी करतात. त्यातनं तो एक दनू नावाचा गंधर्व मुक्त होतो, यक्ष आहे. आणि तो सांगतो की इथनं खाली जावा, तिथं किष्किंधा नावाचं एक वानरांचं राज्य आहे. तिथं वानरराज सुग्रीव आहे. आणि त्या सुग्रीवाची बायको त्याच्या थोरल्या भावानं बळजबरीनं हिसकावली आणि त्याला बाहेर काढलेलं आहे. तुमची बायको रावणानं पळवली आहे, त्यामुळे तुमच्या दोघांचं दुःख समान आहे. त्यामुळे तुमच्यात मैत्री होईल, महाआघाडी होईल, जा. सांगितल्यानंतर हे 2 जण जातात. सत्ता सुंदरी गेली ना, मग महाआघाडी होती. बायको गेली, एकत्र यायला पाहिजे, आता काही पर्याय नाही लढायला. त्या पद्धतीनं हे राम तिथं दोघंही राम लक्ष्मण येतात. आधी लागतो शबरीचा आश्रम. शबरी ही भिल्लकन्या आहे आणि पंपा सरोवराच्या काठचा तो आश्रम आहे. असा ताजा तवाना आश्रम आहे एकदम. आणि तिथं राम त्या शबरीला भेटतात. आता शबरीची एक छोटीशी कथा, ती मूळ रामायणात नाही आहे पण अन्यत्र आहे, झटकन सांगतो. ती 14 वर्षाची होती तेव्हा तिचं लग्न करायला काढलं. तर ही भिल्लकन्या आहे जंगलातली. पण अनेक पशु असे सजवून ठेवलेले असतात.
ती ते बघत हिंडत असते, तिला काय कळतंय हो. ती एका तिथल्या माणसाला विचारते, हे एवढे का सजवलेत सगळे, हरणं बिरणं सगळी, गायी वनातल्या. हा शबरीबाई, तुमचं लग्न आहे, संध्याकाळी सगळ्यांना मेजवानी आहे आता. म्हणजे तुम्ही मारणार सगळ्यांना? हो, त्यासाठीच सजवलंय. आपल्या लग्नाने इतके पशु जर मरणार असतील तर ते लग्नच नको म्हणतील, पळून जाते. पळून जाती ती थेट या पंपा सरोवरापाशी मतंग नावांच्या ऋषींचा हा आश्रम असतो. तिथं येऊन बघती ते पवित्र वातावरण, त्या ऋषींचं वागणं तिला खूप आवडतं, असं कुंपणाडणं बघत असते. आणि मग तिथंच बाजूला राहते. ती वनात राहणारीच असते, त्यामुळे तिला काही त्यातली अडचण नसती, कुठं राहायचं काय राहायचं. झाडाखाली सुद्धा ती राहू शकत असते फळं मुळं खात. आणि त्यावेळेला ती निरीक्षण करते तर ऋषी पहाटेचे उठतात ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे 2:30-3 वाजता, आणि सरोवरात स्नानाला जातात. त्यावेळेला त्यांच्या पायाला काटे कुटे दगड लागतात. हे होऊ नये म्हणून ती वाट साफ करायला चालू करते. 2-4 दिवस गेल्यावर ऋषींना लक्षात येतं की आपल्याला 2-4 दिवसात एकही खडा लागला नाही, एकही काटा मोडला नाही. काय बरं होत असेल? मुद्दाम लवकर उठतात आणि येऊन बघतात, ही झाडते. तू करतीस होय? होय म्हणले, मला हे तुमचं जीवन खूप आवडलं. तुझं भाग्य याच वाटेने येणार आहे म्हणले. इथं आश्रमात राहा, मी तुझीच वाट बघत होतो. आता मी अवतार समाप्त करीन माझा, तू याच वाटेला साफ करत, याच वाटेनं तुला परमेश्वर भेटायला येईल म्हणून. आणि ती शबरी तिथं राहत असते. तपस्विनी, थोर तपस्विनी म्हणून तिचा उल्लेख केलेला आहे बरं का रामायणात. खालच्या जातीची वगैरे असला काहीही नाहीये, भिल्ल कन्या असून. आणि थोर तपस्विनी ही किती वर्ष वाट बघते. गोंदवलेकर महाराजांनी सांगितले, राम नाम घ्या म्हणजे राम भेटतो. आम्ही एक दिवस माळ ओढतो, कुठं आहे राम? अंधश्रद्धा हो. 14 वर्षाची असते, 80व्या वर्षी राम येते. ऋषींच्या वचनावर वाट ठेवून वाट बघत बसलेली असते. रोज फळं गोळा करायची, राम येईल म्हणून ठेवायची. उष्ट्या बोरांची कथा त्यात नाही आहे. चांगली फळं तिनं गोळा करून ठेवलेली असतात, ती देते. हे आमचं वनातला मेवा आहे म्हणली, हा घ्या, तुमचं आतिथ्य मी या पलीकडे काय करू. राम म्हणतात, तुझा आश्रम दाखव की आम्हाला. हो म्हणती, बघण्यासारखंच आहे, हे सप्तसागर तीर्थ आहे म्हणली. माझे गुरु ज्या वेळेला म्हातारे झाले त्यावेळेला त्यांना जमेना, तर 7 सागराचं पाणी यात आलं म्हणले त्यांच्यासाठी. एवढा त्यांचा महिमा होता. त्यांच्या मागोमाग सगळे इथले शिष्य निघून गेले, मी एकटी राहिली आहे म्हणले. गुरुच नाही म्हणल्यावर कशाला राहतील. आणि त्यांनी वाळत घातलेली वलकलं अजूनही ओली आहेत बघा म्हणले. आणि त्यांच्या श्रमाच्या घामात नाही तर ही फुलं फुलली आहे, ती कधीही कोमजत नाही म्हणले. आराम आराम मधलं गाणं ऐकलंय की नाही, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी, पण त्यात लिहिलंय बघा, घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले, अशा ओळीत बघा. असे घामात नाही फुलं फुलली आहेत त्यांच्या कष्टाच्या. आणि ही वेदी बघा यज्ञाची अजूनही ताजी आहे म्हणले, काल यज्ञ झाल्यासारखी. इथं म्हणले वातावरणच वेगळं आहे. इथं सगळे विहिसर पशु आले तरी शिकार करत नाहीत, काही नाही. तिथं आलं की त्यांच्या मनातच बदल होतो म्हणले. पुन्हा इथनं बाहेर गेलं की वागतील काही, पण इथं नाही म्हणले. इथं कोण कोणाही शिकार करत नाही, मारत नाही, काही नाही. शबरीला चरणवंदन करतात राम लक्ष्मण. आणि शबरी म्हणते, तुमचीच वाट बघत होते, आता मी निघते. मला गुरुजींची आज्ञा होती, तो दिवस पूर्ण झाला. चिता रचून त्यात जाते शबरी निघून. आणि तिथनं हे ऋष्यमुख पर्वत चढायला लागतात. ऋष्यमुख पर्वत चढत असताना आपला कथानायक अजून आलाच नाही नाही, मारुती नावाचा. हा, मग तो सुग्रीव पहिल्यांदा बघतो. आणि सुग्रीव हे दोघं कोण यायला लागलेत? हनुमंता इकडे ये. इथं पहिल्यांदा मारुतीचं दर्शन. हनुमंता इकडे. ते दोघं बघ कोण यायला लागलेत, केवढे बलदंड दिसतात बघ. बैलासारखे खांदे, त्यांची सिंहासारखी कमर आहे, बलदंड छाती आहे, कमरेला तलवार आहे, खडग हातात धनुष्य आहे. तर वाली इथं येऊ शकत नाही शापामुळं म्हणले. म्हणतात वाली तर मारेकरी पाठवलेत माझ्यावर, तू जा पटकन जा, साधूचा वेश करून जा, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल. आणि त्यांचं गुपित जाणून घे. आणि बोलताना तोंड माझ्याकडे ठेव, तुझ्या चेहऱ्यावर वाकडे भाव दिसले हितनं मी पळून जाणार म्हणून. मारुती वेश पालटून जातो, रामांशी बोलतो. हो, बुद्धिमत्ता काय आहे, जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. त्यांना बघून, देहबोली बघून म्हणतो,
तुम्ही ऋषींचा पोशाख केलाय, तर ऋषी वाटत नाही म्हणले. खांदे बळकट आहेत तुमचे, तुम्हाला व्यायामाचा सराव आहे म्हणले, हाताला घट्टे पडलेत, अस्त्रांचा सराव आहे म्हणले, शस्त्रांचा. तुम्ही दिसायला सगळी राजलक्षण आहेत, कुठल्या व्रता करता तुम्ही ऋषींचा वेश घेतलाय का? काय बोलणं आहे. राम ऐकत राहतात, भरपूर बोलतो मारुती, आणि एकदम म्हणतो मीच बोलत राहिलो, तुम्ही काय बोलतच नाही म्हण. राम लक्ष्मणाला म्हणतात याचं बोलणं ऐकलंस का म्हणले, यानं 4 वेदांचा अभ्यास केलाय, हा व्याकरणात पंडित आहे म्हणले, हा बोलताना एकही शब्द चुकीचा बोलला नाही, आणि याची भुवई सुद्धा चुकीची हल्ली नाही म्हणले बोलताना. याच्या इतका विद्वान कोण नाही म्हणले. असा दूत ज्या राजाला लाभलाय तो राजा म्हणले भाग्यवान राजा आहे. अरे तरवार घेऊन कोणी शत्रू अंगावर आला तर हा बोलण्यानं त्याला वश करून टाकेल म्हणले. हे रामाने दिलेलं सर्टिफिकेट आहे पहिल्या भेटेत, असं सगळं लिहिलंय, एक पान लिहिलंय मारुतीचं वर्णन, राम लक्ष्मणाला सांगतात ते, याच्यावर विश्वास ठेव आणि आपली कहाणी सांग म्हणतो. लक्ष्मण सगळी सांगतो, मारुती खुश, माझ्या राजांचं काम झालं म्हणतो. चला म्हणतो, माझ्या खांद्यावर बसा, मी साधूचा वेश करून आलोय, तर मी साधू बिधू नाही म्हणला, मी वानर आहे आणि दांडगर रूप धारण करतो. काल वानर कसे जन्माला आले तुम्हाला सांगितलं ना, हत्तीला पकडणारे आहेत ते, हे तो खांद्यावर, म्हणजे असं सांगितलंय की नदीत जर उतरले नदीचा प्रवाह उलटा करून टाकतील, एवढ्या ताकदी आहेत. घेतो खांद्यावर दोघांना आणि आणतो. सुग्रीव पण बघतो वरनं, जमलंय म्हणतोय, म्हणजे मित्र दिसतात, आणि स्वतः दूर जातो काय, आणि तिथं लिहिलंय म्हणजे एखादा कोणतं साहेब बिहेब भेटायचं असलं तर आपण जरा उगीच हातबीत फिरवतो ना डोक्यावर, तसं तो म्हणे स्वतःला व्यवस्थित करून येतो सुग्रीव. आणि मग तिथं अग्नी पेटवला जातो, आणि तिथं सुग्रीव एक शाल वृक्षाची फांदी तोडतो, रामाला बसायला देतो, आणि त्याच्या शेजारी बसतो त्या फांदीवर. त्यावर हनुमान चंदन वृक्षाची फांदी तोडतो आणि त्यावर लक्ष्मणाला बसायला देतो, आणि अग्नीच्या साक्षीनं दोघांची मैत्री होते. मैत्रीत करार ठेवतो. सगळी कहाणी सुग्रीव सांगतो की वाली माझा भाऊ होता, त्याला मायावी नावाच्या दैत्यानं आव्हान दिलं, वाली खूप शूर, आम्ही दोघं मिळून सामंजस्यानं राज्य करायचो. तो मायावीच्या मागणं हा गेला म्हणले वाली, आणि तो एका गुहेत गेला आणि मला गुहेच्या तोंडाशी बसवलं, आणि वर्ष झालं बाहेर आलं नाही. तो म्हणजे जोरात आवाज येत होता, रक्ताचा ओहळ बाहेर आला. मी समजलो वाली गेला, मी खूप हाका मारल्या, खरं आतनं काही ओ येईना. मग मी शेवटी तो राक्षसानं वालीला मारलं असं समजून दुःखानं तिथं दगड लावला आणि राज्यावर येऊन बसलो. आता राज्य तरी कुणीतरी बघायला पाहिजे ना म्हणतो. लोक मला म्हणले तूच बघ, मी बघायला लागलो. तेवढं वाली म्हणले त्याला मारून आला की म्हणले. आला, मी लगेच सिंहासनावरनं खाली उतरलो की राज्य तुझं आहे, तू बस म्हणून. ऐकूनच घ्यायला तयार नाही. दुष्टा म्हणला मी मरावं म्हणताना तू दगड लावून आलास म्हणलं, तुला राज्य पाहिजे होतं म्हणून तू असं वागलास. आणि त्यानं मला हकलून दिलं म्हणलं, आणि माझी बायको सुद्धा तोच सांभाळतो, काय करायचं. राम म्हणतात तुला मदत करीन, मी वालीला मारीन. रामांची परीक्षा घेतोय, ते सगळं सांगत बसत नाही. आता तो दुंदुबी दैत्याचा सांगाडा उडवायला लावतो, 7 शाल वृक्ष भेटतो. रामांची ताकद आहे हे विश्वास बसेपर्यंत तो मान्यच करत नाही करार, आणि मग म्हणतो हां ठीक आहे, मी आव्हान देतो त्याला, आणि तुम्ही जर वालीला मारलं तर मी सीता शोधायला मदत करीन म्हणतो. आणि अशा रीतीनं सुग्रीव वाली लढायला लागतात. पहिल्या झटक्यात सुग्रीव मार खायला लागल्यावर पळून येतो, राम बाणच मारत नाहीत. कहो फसवलत का मला, अहो नाही हो, दोघं एक सारखे दिसता, समजा माझ्या बाणानं तू मेला असतास तर सगळंच बिघडलं असतं की. मग त्याला गजपुष्पांची माळा घालून पाठवतात. पुन्हा आव्हान दिल्यावर वाली मरतो, सुग्रीवाला राज्य मिळतं. त्यावेळेला तारा रडायला लागल्यावर तिची समजूत सुद्धा मारुतीच काढतो. त्याच्यावरच समर्थांनी श्लोक लिहिलाय, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. अगं तारे, एवढी विद्वान आहेस, आला जीव जायचास, तू तरी कुठं कायम राहणार आहेस, कशा करता एवढा शोक करतीस, सांभाळ म्हणतो. त्याचं विधी लिखित होतं, त्या मार्गाने तो गेला. वाली पण रामाला प्रश्न विचारतो बरं का, मागं मी सांगितलंय तो वानरायणात, पण पटकन उल्लेख करतो, कारण नवी मंडळी आहेत त्यांना हे माहीत नसतं. आणि अपप्रचार खूप झाला याचा की रामानं वालीला लपून बाण का मारला, रामाच्यात दम नव्हता का लढायचा, इथपर्यंत लोक बोलतात. काही आलं की उचललेली जीभ लावली टाळ्याला. आणि वालीचा आणि रामाचं युद्ध कुठं, म्हणजे काय संबंध होता मारायचा, आणि लपून बाण का मारला, हे दोन्ही प्रश्न वालीनं विचारलेत मरताना रामाला.
अरे तुझं माझं काही वैर नव्हतं, तुला एवढे लढाईची हौस होती, कुमकुमी होती, युद्ध पिपासा असा शब्द आहे त्यात. युद्धाची एवढी तहान लागली ती तुला, मला आव्हान द्यायचंच, तुझी भागवली असती तहान म्हणली. आणि वाली खरोखरच शूर असतो तेवढा, भागवली असती तहान तुझी, का म्हणून तू लपून मारलंस मला. आणि क्षत्रिय समजतो स्वतःला, मी वनातला वंचर आहे म्हणतो, वानर आहे मी, तू क्षत्रिय, अयोध्येचा राजा, पृथ्वीचं राज्य करता तुम्ही म्हणून सांगता, आणि धर्मानं राज्य करता, हाच काय धर्म, लपून मारणं. एवढं बोलतो वाली. राम म्हणतो फार शहाणपणानं बोलतोयस, तुला धर्म सांगतो म्हणतो. हा एक म्हणतो मी इथं महाराज भरतांचा दूत म्हणून आलोय म्हणतो. काय सांगतोय बघा, भरतांचा प्रतिनिधी म्हणून मी इकडं आलोय, आणि आम्हा इक्ष्वाकूंसमोर व्यभिचार जर दिसला तर तो शिल्लक ठेवायचा नाही, आमची रीत आहे म्हणले. आज तुला जर मी जिवंत ठेवला तर उद्या सगळेच महाबली दुसऱ्यांच्या बायका पळवायला लागतील म्हणे. एवढं तू दिसता क्षणी तुला जिवंत ठेवला हे भरताना कळलं तर ते माझ्यावर संतापतील, म्हणून तुला मारणं हे माझं कर्तव्यच होतं म्हणला. हे असली कीट ठेवायचीच नाही म्हणला, म्हणून तुला मी मारणारच होतो. आता तू जे म्हणतोस की दुरून बाण का मारलास, त्याचं कारण आहे ते तूच उत्तर दिलेस म्हणतो. तू मला काय म्हणलास, तू क्षत्रिय राजपुत्र आहेस, आणि तू कोण आहेस, वानर आहेस. राजपुत्रांना धर्मानुसार शिकार करायचा अधिकार आहे म्हणला, आणि शिकार ही दुरूनच करतात म्हणला. ते काय प्राण्याला आव्हान द्यायचं कारण नसतं, वाघा तुला मारतो ये म्हणून. मचाणावर बसूनच करतात, डोंगरावर बसून करतात, झाडावर बसून करतात. त्यामुळं तसं काय मी धर्म कुठला मोडला नाही म्हणला, माझ्या नियमानच मी वागलो. मग वाली म्हणतो खरंय बाबा तुझं म्हणणं, फक्त एक कर, या अंगदावर माझा जीव आहे, त्याला अंतर देऊ नको. राम म्हणतात तथास्तु. आणि सुग्रीवाला सुद्धा ते बजावतात की तुझा राज्याभिषेक झाला, अंगदालाच युवराज करायचं, दुसऱ्या कोणाला नाही. आणि अशा रीतीनं सुग्रीवाला राज्य मिळतं. पावसाळा येतो, पावसाळ्यात आम्ही थांबतोय, पावसाळा संपला की तुम्ही मदतीला यायचंय. पावसाळा संपेपर्यंत सुग्रीव काय विलासात गुल, पावसाळा संपेपर्यंत हे मात्र तळमळत आहेत, ती सीता जिवंत आहे का नाही कुणास ठाऊक, कुठं आहे कुणास ठाऊक, अजून काही कळलं नाही. किती दिवस वाट बघायची. पावसाळा संपल्या संपल्या म्हणतात, लक्ष्मणा जा, तो विसरलाय बघ. पण त्याच्या आधी एक शहाणा जागा झालेला असतो हनुमान नावाचा, त्यानं जाऊन आधीच घंटा वाजवलेली असते, महाराज आता आपली पाळी आहे, त्यांनी शब्द पाळलाय. तरी सुग्रीव ठीक आहे ठीक आहे पाठवतो मी वानर म्हणून निवान. लक्ष्मण संतापून आल्यावर मात्र झटक्यात तो बाहेर येतो, आणि चारी दिशांना वानर पाठवले जातात, आणि दूत पाठवले जातात, आणि सगळ्या जगातले वानर बोलावले जातात. आणि सुग्रीव राम लक्ष्मण असे बसले, प्रत्येकाचे विभाग करतो. इतके वानर आलेत तुम्ही चकित व्हाल, ती संख्या मावणारच नाही. आणि त्या सगळ्यांना सांग, तुम्ही पूर्वेला जायचं, तुम्ही पश्चिमेला जायचं, तुम्ही दक्षिणेला जायचं, तुम्ही उत्तरेला जायचं, आणि प्रत्येक दिशेचे पत्ते देतो सुग्रीव. इथनं गेला की अमुक समुद्र लागेल, मग अमुक पर्वत लागेल, अनंतांचं निवासस्थान तिथं तुम्हाला दिसेल, मग गरुडाचं निवासस्थान दिसेल, तिथनं गेलात की अमुक दिसेल. म्हणजे आपले जे हे आहेत की नाही धर्मातले दाखले, त्यातले पत्ते सांगतोय त्यात तो. आणि पुन्हा सांगता सांगता आत्ताही वर्तमानात बघणाऱ्या खुणा सांगतो. म्हणतो पूर्व दिशेला तुम्ही गेलात की तिथं एका पर्वतावर तुम्हाला असा चमकणारा त्रिशूळ दिसेल, तो दिसला की पूर्व दिशा संपली म्हणले. आज तुम्ही पूर्व दिशेनं अमेरिकेला जर गेलात तर पूर्वेकडचा देश पेरू आहे, आणि तिथं पर्वत आहे, त्यावर चमकणाऱ्या दगडांचा त्रिशूळ आजही आहे. आज आहे, वर्तमानात आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. अनेकांनी त्याचे फोटो काढलेले आहेत. सुग्रीव तिथपर्यंत गेला तर जवळ राम चकितून विचारतात, म्हणलं तुला एवढं जग कसं माहीत, चारी दिशा सांगितल्यास तू. हा म्हणला मृत्यू मागं लागला की समजतंय म्हणला. जगभर पळालोय म्हणला चारी दिशांना, शेवटी कळलं मतंग ऋषींच्या शापानं वाली इथे येत नाही, मी येऊन राहायला लागलोय. काकेत कळसान गावाला वळसा म्हणला, म्हणून तुम्हाला मी मारेकरी समजलो, वालीला येता येत नाही म्हणल्यावर. मग दक्षिणेकडे जी टोळी जाते ना, त्याच्यात सगळे प्रमुख वानर असतात. दक्षिणेकडेच का तर सुग्रीवानं बघितलेलं असतं. म्हणला मी बघितलंय म्हणला, ती स्त्री फार ओरडत होती म्हणला, आणि तिनं आम्हाला बघून काही दागिने टाकले तिथं, हे आहेत का बघा, म्हणजे मग ती तुमची सीताच असणार. दागिने आणल्यावर राम घळा घळा रडायला लागतो. लक्ष्मणा ओळखलेस का रे दागिने, आता लक्षात येईल वाली किती वाईट वागत असतो. लक्ष्मण म्हणतो नाहम जानामि केयूरे नाहम जानानी कुंडले. केयूर म्हणजे हातातले दागिने ओळखत नाही म्हणलं, कुंडल कानातले ओळखत नाही म्हणलं.
चरणवंदन करत असताना मी वहिनींचे पैंजण पाहिले, तेवढे ओळखले म्हटलं. हे वहिनीशी वागायचं नातं. आणि रावण आणि वाली काय वागतात बघा, की फक्त पैंजण ओळखले म्हणतो तिचे. राम रडायला लागलेले असं, ही सीता आहे म्हणतात. मग दक्षिणेकडे सगळे महत्वाचे लोक पाठवतो. जांबुवंत, अंगद, बुद्धिमान, तार, बृहस्पतीचा पुत्र आहे तार, वायूचा पुत्र हा हनुमान. आणि तुम्हाला वानरायणाला सगळी यांची निर्मिती सांगितली की एकेका देवाशी नाता आहे ना, वानर आईबाप वेगळेत, केसरी आणि अंजनीचा मुलगा. खरं देवाशी नातं कुठलं, गोत्र सांगितलं गत वायुशी. तसा सूर्याचा पुत्र सुग्रीव, इंद्राचा पुत्र वाली. तर ही सगळी मंडळी त्यातली महत्वाची सगळी दक्षिणेला पाठव. रामाला काय मनात येतं कोणास ठाऊक, हनुमंताला बोलवतात. सीता भेटली तर खूण म्हणून एवढी अंगठी दे. त्यावेळेला तो आणि चौकशा करतो रामाच्या, मला तुमच्या आणि काही गोष्टी सांगायला लागतील, काही माहीत करून घेतो, थोडं निरीक्षण असतं. ताकदवानच आहे वा. म्हणजे पहिल्यांदा सुद्धा राम लक्ष्मणाशी बोलायची वेळ येते ना, तेव्हा तो विचार करतोय मी कुठल्या भाषेत बोलू. मी जर संस्कृतात बोललो तर यांचा काहीतरी गैरसमज होईल माझ्याविषयी वगैरे, असं तसं ते सगळं पुढं पण विचार करतोय, सांगतो नंतर तुम्हाला. आणि ती अंगठी घेऊन हाही जातो. जाताना सुग्रीव प्रत्येकाला मुदत देतो, सरकारी काम आणि 6 महिने थांबणे. आयोग नेमलाय, आयोगाचा रिझल्ट येईल, मग आम्ही निर्णय घेऊ. तसलं नाही, 1 महिन्याच्या आत परत यायचंय म्हणला. मी सांगितलंय तिथपर्यंत जाऊन. जे येणार नाही त्याला ठार मारणार, जे येणार नाही त्याला ठार मारणार. आणि ही बिचारी एकदा तहानलेली होतात आणि एका गुहेत जातात. तो मयासुराचा महाल असतो, तिथंच गुंगतात. बाहेर येईपर्यंत 2 महिने होऊन गेले. ती स्वयंप्रभा नावाची एक अप्सरा असते, सांभाळत असते तो सगळा भाग. पाणी प्या, खा म्हणते. म्हणजे आम्ही अशा अशा कामात अडकलो. हनुमान सांगतो, बोलायला हनुमानच की सगळ्यांसमोर. म्हणजे काही काळजी करू नका, तुम्हाला दक्षिण दिशेला सोडते मी, डोळे मिटा म्हणते. डोळे मिटतात, दक्षिण दिशेला सोडते, समोर समुद्र. 100 योजना संपली दक्षिण. सीता मिळाली का नाही. 2 महिने होऊन गेलेत. अंगद म्हणतो परत जायचं नाही. ते सुग्रीव मारल्याशिवाय राहणार नाही, आधी माझ्या बापाला मारलाय, ते क्रूर आहे भलतं म्हणला, मला तर अजिबात सोडणार नाही. त्याच्या हातनं मरण्यापेक्षा उपोषण करून मेलेल बरं. तोवर तार म्हणतो आपण त्या गुहेतच जाऊन राहूया की, कशाला परत जायचं. हनुमंताच्या लक्षात येतं की इथं फूट पडायला लागली आहे. लगेच बोलतो, तुम्ही सुग्रीवाला हलका समजू नका, आणि त्याच्याबरोबर राम आहे. 4 दिवस राहाल, 5व्या दिवशी सापडाल. असलं करून चालणार नाही. मग काय करायचं, उपोषण. उपोषणानं मृत्यू पुण्यप्रद आहे, जाऊन शिक्षा होऊन मरण्यापेक्षा. सगळे वानर उपोषणाला बसतात. आणि मग तो वर गिधाड असतो तो बघतो, एवढे सगळे वानर मेले की मला चांगली मेजवानी मिळणार. मृत्यू आत्ताच वर दिसायला लागलाय म्हणतात. आणि तोवर एकमेकात बोलतात, हे गिधाड म्हणला, ते दुसरा जटायू, ते रामाला मदत केला म्हणे. ह्या ऐकतो, जटायूचं नाव कोण घेतलं म्हणतो. आम्ही घेतलं. का, असं असं झालंय म्हणतं, मला खाली घ्या म्हणतो. जटायू माझा भाऊ आहे म्हणतो. आणि त्याची बातमी मला इतके दिवस काही नव्हती. मी पंख जोडून पडलोय, त्याच्यातच माझ्यात स्पर्धा लागली, ती सूर्याला कोण शिवते. जटायू वर गेला, त्याचे पंख जोडू नयेत म्हणून मी मोठा असल्यानं त्याच्यावर माझे पंख धरले. जटायू खालनं निघून गेला आणि पंख जोडून मी इथं पडलोय. तेव्हापासून आमची गाठ नाही म्हणतो. सूर्याचा सारथी असलेल्या अरुणाची आम्ही 2 मुलं आहे म्हणतो. आधी अरुणोदय मग सूर्योदय, सारथी आधी मग सूर्योदय. लक्षात घ्या. सगळं विस्तृत मागं सांगून झालंय, पटकन पुढे जाऊ. आणि मग तो म्हणतो मी जलांजली देतो आणि तुम्हाला पुढचं सांगतो, आमची नजर तीक्ष्ण असते म्हणतो. आणि सांगतो, हा 100 योजना समुद्र ओलांडून तुम्हाला जायला लागेल, आणि तिथं अशोकवनात सीतेला ठेवलेलं आहे. पत्ता लागला, सगळे हर्षित होतात. एक एक सांगायला लागतो. शक्ती सांगा म्हणतो अंगद सगळ्यांना, कोण जाणार. एक सांगतो मी 2 योजना जाईल, दुसरा सांगतो 4 योजना जाईल, तिसरा सांगतो 10 योजना जाईल. करता 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 जांबुवंत म्हणतो, मी तरुण होतो ना त्यावेळेस गेलो असतो तरुण असताना, खरं आता मी म्हातारा झालो म्हणतो. मी तरुण असताना म्हणला, वामनानं ज्या वेळेला त्रिविक्रम रूप घेतलं, 2 पावलात सगळी सृष्टी व्यापली, तेव्हा जे भव्य त्रिविक्रम रूप घेतलं, तेव्हा त्या रूपाच्या मी 17 प्रदक्षिणा काढल्यात म्हणतोय. ते तेवढा जुना असतोय. आता मी म्हातारा झालो म्हणतो. अंगद म्हणतो, मी जाईन 100 योजना, खरं यायचं त्राण राहील का नाही मला सांगता येत नाही.
तुला आम्ही सोडणारच नाही. म्हणला कशाला उगीच उत्साहान बोलायला लागलोय, अण्णा हजारी की जे विषय उपोषण. आता जरांग्यांचं असते, अण्णांचं मागं पडलं, उपोषणाला बसूया म्हण. उपोषणाला बसूया म्हटल्यावर नको म्हण. एक वीर आहे आपल्यात, तो जाऊ शकतो. कोण म्हणले? हनुमान. हे ते शक्ती सांगायला सुद्धा आलं नाही, त्याचा काय उपयोग आहे म्हणे. नाही म्हणले, त्याच्या जन्माची कहाणी आहे. जन्मजात हा फार मोठा म्हणले बलवान होता, वायूचाच पुत्र. आणि वायूचा पुत्र सूर्याला गिळायला गेला म्हणले. तिथे राहू आडवा आला, त्याला मुस्काडात मारली यानं म्हणले. गिळाय असं जाता तया भास्करासी, तिथे राहू तो येऊनी त्याज पाशी, तया चंड किरणा मारिता तो पळाला, नमस्कार माझा तया मारुतीला. रामदासांचा श्लोक आहे बघा. राहू आडवा आला, त्याला मुस्काडात मारली म्हणले. राहूने इंद्राला बोलवलं, इंद्राने याला वज्र मारलं हनवटीवर. हा पडायला लागला म्हणल्यावर वायू आपलं पोर पडते म्हणून त्याला झेलून गुहेत गेला. व्हायचाच बंद झाल्यावर जगाचे श्वास कोंडले गेले. वायूच नाही जगात, जगणार कसं? सगळे देव आले गुहेसमोर. अरे वायू व्हायला लाग, माया पोराला का मारलं? मी नाही वाहणार, जावा. अरे सृष्टी बंद पडतीये, असं करू नको. तुझ्या पोराला आम्ही वरदान देतो. ब्रह्मदेव म्हणतो ब्रह्मास्त्राचाही याच्यावर परिणाम होणार नाही, तू चल व्हायला लाग. इंद्र म्हणतो यापुढे याचं अंगच वज्रासारखं होईल, त्यामुळे वज्राचा याच्यावर परिणामच होणार नाही. वज्रांग, वला ब म्हणतात म्हणून बजरंग. हनवटीवर बसलं वज्र, हनवटी तुटली म्हणून हनुमान. मरुताचा पुत्र, मरुत म्हणजे वायू, तो मारुती. ही बारशी होतात. आणि मग काय ताकद अंगात, खरं समज नाही ना, वय लहान. ऋषीमुनींना छळायला लागतो. कुणाचे देव नेऊन पाण्यात टाक, कुणाची दाढी पारंबीला बांधून ठेव, नाना धंदे. मग ऋषी म्हणतात भलता व्रात्यपणा करतोस, तुझी सगळी शक्ती विसरली जाईल, सगळ्या देवाने दिलेली. म्हणले उशाप काय, योग्य वेळी तुला आठवण करून देईल त्यावेळेला शक्ती अंगात येईल, म्हणून हा गप बसलेला असतो. मग ती जांबवंत म्हणतो तो दिवस आजचा आहे. हनुमान जे उठतो बघा, एकदम संचारतय अंगात. वरच्या पर्वतावर जाऊन दाण दाण चालायला लागतो. सगळं वर्णन मी सांगितलंय. समर्थांची आरतीच त्याच्यावर आहे. आणि तो येतो आणि असे हात टेकतो, 100 मीटरच्या रेस सारखं तरुण दाण नगान समुद्रावर झेप घेतो. त्याच्याबरोबर झाडं फुलं सगळी जातात, बेचक्यात अडकून बोटाच्या भव्य रूपात. एक एक खाली पडायला लागते समुद्रावर. ती फुलं पडल्यावर समुद्र तारकांच्या आकाशागत दिसायला लागतोय. त्याच्यावर रामदासांनी आरती लिहिली आहे. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, हू करून हुंकार. सत्राणे त्राणासहित उड्डाण, करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. त्याच्या उड्डाणानं पाण्याचा झोत त्याच्या शरीरापर्यंत ओढतो. सिंधू जळ गगनी. कडाडले पर्वत, ज्या पर्वतावरून उड्डाण करतो तो कडकड कडकड करतो. आणि त्याच्या गुहेत बसलेले विद्याधर गंधर्व अदृश्य लोक घाबरून पडतात. तिथले आदिवासी दूर जाऊन उभारतात. सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी, जयदेव जयदेव जय श्री हनुमंता, तुमचे नि प्रसादे न भिकृतांता. दुमदुमली पाताळे, शनिवार आहे म्हणून आरती पूर्ण म्हणूया. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, पार पाताळापर्यंत आवाज गेला हो. आणि ती थरथर सुटली. त्या धरणीधर म्हणजे शेषाच्या याच्यावर पृथ्वी आहे ना, तोही थरथरला. म्हणला एवढा कोण आला, आजपर्यंत पृथ्वीचं वजन झेललं, मला काय झालं नाही, हा कोण आलाय म्हणले. थरथरला धरणीधर, मान्याला खेद, की मायापेक्षा शक्तिमान कोणाला. कडाडले पर्वत, उडगण उच्छेद. उडगण म्हणजे नक्षत्र, नक्षत्र उच्छेद होऊन जणू खाली पडली. उडगण उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा शोध. त्या रामदासाला शक्तीचा शोध लागला, कोणाच्या? रामाच्या कृपेनं. म्हणून हे घडलं. आणि तो निघाला. वाटेत त्याची परीक्षा घेतली आहे. पुन्हा स्वर्गात बैठक, पुन्हा सुरसा नागमातेला सांगितलं याची परीक्षा तर घे. ती आ करून उभारली. यानं आकार मोठा केला, तिनं आकार मोठा केला जबड्याचा. बाई बाजूल सर आधी विनंती केली, ऐके ना, ब्रह्मदेवाचा म्हणली वर आहे मला, आलेलं भक्ष मी आ केलेलं माझ्या तोंडात गेलंच पाहिजे. ठीक आहे म्हणला, कर, किती मोठं करतेस ते. आणि मोठा झाला ती, आणि मोठी झाली. पार तिचा जबडा समुद्रापासून आकाशापर्यंत मोठा झाला. झटक्यात हा अंगठ्या एवढा झाला, आत गेला आणि बाहेर आला. ब्रह्मदेवाचा वर पाळला, चल बाजूला म्हणले. तिथनं मैनाक पर्वताला धक्का दिला त्यानं. तिथनं पुढं गेला. तिथनं एक छायाग्राही जीव आडवा आला, सिंहिका नावाची राक्षसीण. तिला ठार मारलं. लंकेत पोचला. लंका नावाची राक्षसीण आडवी आली. या नगरीची मी रक्षक आहे म्हणली.
पै बाजूला सरक, मी तुला सांगतोय, मी लंकेत जाणार आहे, सगळं बघणार आहे आणि परत जाणार आहे, तू माझं काहीही करू शकत नाहीस. ती काय ऐकतेय वे? म्हणली रावणाची पालीत लंका आहे म्हणली, मी संरक्षक आहे, तू मला सांगतोस काय वानरा म्हणतील, त्याला मारती थोबाडीत. कोण? ही राक्षसी. असा आहे वे म्हणतो. डाव्या हाताची एकच हाणतो ना तिला, आडवीच पडती 2 मिनिटात आणि झटक्यात तिला सगळ्या आठवणी येतात. ब्रह्मदेवान मला सांगितलं होतं, जेव्हा एक वानर तुझा पराभव करेल तेव्हा रावणाचं आयुष्य संपलंय समजायचं, जा तू. पठ्यात. हो काय आहे मारुती, वेळ लागेल असा. हे जितेंद्रियम बुद्धिमता मुरिष्टम, समर्थ म्हणतात खरा ब्रह्मचारी. खरा ब्रह्मचारी का म्हणतात? नुसतं ब्रह्मचारी का म्हणत नाहीत? खरा ब्रह्मचारी का म्हणतात? पुण्यशील का म्हणतात? नुसतं शीलवान का म्हणत नाहीत? पुण्यमय शील का म्हणतात? हो, त्या रावणाच्या राणी वशात जाऊन सगळ्या स्त्रियांना रात्री बघतो सूक्ष्मरूप धारण करून. सीतेला शोधायचंय ना, त्या सगळ्या पकडून आणलेल्या जगभरच्या. कोण दारू पिऊन पडली आहे, कोण वीणा वाजवताना वीणेसकट पडली आहे, कोण मिठ्या मारून पडल्यात, वस्त्राचं भान नाही, पांघरुणाचं भान नाही. हे सीता अशी असणार नाही म्हणतो, एक 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 बघत जातो. शेवटी एकदम त्याच्या मनाला चटका बसतो, म्हणतो अरे माझा धर्म बुडाला की, मी एवढ्या स्त्रियांचं माझ्याकडे लक्ष नसताना त्यांना बघितलं, मी आता जगाला तोंड कसं दाखवू? म्हणून खरा ब्रह्मचारी. स्त्रियांना कळलं नाही आहे यानं बघितलंय, स्त्रियांना कळलेलं नाही यानं बघितलंय हे खरं. तरी त्याच्या मनाला चटका लागला की स्त्रियांचं लक्ष नसताना मी त्यांच्याकडे बघितलंय, त्यांना वस्त्राचं भान नसताना. आणि मग दुसरं मन बोलताना दाखवतात ना सिनेमात, तसं दाखवलंय तिथं वाल्मिकीने, की क्षणात विचार येतो, अरे स्त्रीला हुडकताना हरणींच्या कळपात शोधून काय उपयोग आहे? स्त्रियांच्यातच बघितलं पाहिजे. म्हणून तू स्त्रियांना बघितलंस, तुझी काही चूक नाही. टणकन उठतून चालायला लागतं. आणि मग शेवटी अशोकवनात ती दिसते राक्षसिणीने घेरलेली, त्या झाडावर बारीक रूप करून बसतो. आता हिला कसं सांगायचं? कारण तोवर रावण येतो, तिला धमक्या देऊन जातो, महिन्यात हो म्हण नाही तर मरशील वगैरे. सगळ्या गोष्टी विस्तृत सांगण्यासारख्या आहेत. फक्त आपल्याला आता आज दीपोत्सव आहे, समारोप करायचा आहे, म्हणून जरा वेगवान फक्त महत्त्वाच्या ठिकाणी थांबूया. आणि तिथं तो विचार करतो भाषेचा, की मी संस्कृत बोललो तर रावण हा संस्कृत पंडित आहे, ब्राह्मण आहे, तो पुलस्त ऋषींच्या कुळातला आहे, त्यानंच कोणाला तरी पाठवलं आहे असं सीतेला वाटेल म्हणून संस्कृत बोलत नाही. मग आमची वानरांची बोली हिला कळणार नाही म्हणून कुठल्या भाषेत बोलावं? राम लक्ष्मणाला बोलताना अवधी ऐकली आहे म्हणला, त्यातले शब्द वापरून बोलायचं. काय बुद्धी आहे. आणि राक्षसिणी दूर जाऊन झोपतात थोड्या वेळानं, किती वेळ जवळ राहून पारा ठेवणार आहे? हा शांत आवाजात रामाचं गुणगान करायला लागतो. सीतेला वर्षानुवर्षांनी पहिल्यांदा असं ऐकल्यागत वाटायला लागतं. एवढा काळ झालेला नसतो, थोडाच काळ असतो, पण किती काळाने आपण ऐकायला लागलोय रामाचं वर्णन. आणि लंकेत कोण आहे शोधायला लागते, तोवर हा वर्ण खाली येतो, वानर आहे छोटंसं, सगळं रामाचं वर्णन करायला लागतो. ए बाबा तुला कसं माहीत? मला सगळं माहीत आहे म्हणून. काय काय झाली सगळी कहाणी सांगतो. ही बघा अंगठी दिली आहे त्यांनी, तुमच्यासाठी दिली आहे, राम लिहिली. हो म्हणली यांचीच आहे, पण तुला सापडली सुद्धा असेल, तू खरा कशावरनं? तो तुम्हाला काही खुणा सांगतो की म्हणतो. गुलजारांची एक कविता आहे बघा, हल्ली व्हॉट्सअपवर वगैरे ह्याच्यावर फिरते आणि यूट्यूबवर पण असते. एक शरीर में दो क्या है, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत. हे सगळं हनुमान तिथं बोललं आहे, त्यावर ही कविता आहे. त्यांनी जरी सांगितलं नाही तरी मी सांगतो, कारण मी रामायण वाचले. तर रामाच्या अंगात जे 2-2 अवयव आहेत ते सगळे समसमान आहेत म्हणतो, कुठेही भिन्न नाही आहेत. डोळे विषम असले तर काय होतं माहीत आहे ना तुम्हाला? समडोळीला जायला लागतं, समडोळी. तसं नाही, तर सगळे अवयव त्याचे एकसारखे आहेत म्हणतो, एवढा सुंदर आहे. आणि त्या डोक्यात 3 भोवरे आहेत म्हणतो. किती बारकावे सांगतो बघा. आणि मग तिचा विश्वास बसतो. म्हणतो मग त्यांना सांग रे, तू बघितलेस ना 1 महिना आहे माझ्याबरोबर, तुमची पत्नी पाहिजे असेल तर महिनाभरात या, नाही तर नाही, मिळणार नाही. महिन्याची कशाला वाट बघतीस म्हणली, तुझी इच्छा आहे का आत्ता? आत्ता चल खांद्यावर बस म्हणला, घेऊन जातो. कोण आडवा येतोय बघतो माझ्या. ती म्हणते नाही,
तुझ्याबरोबर आले तर पळून आल्यागत होईल म्हणले. आणि अयोध्या कलंक लागेल. अयोध्येची राजकन्या पळवली आहे ना, राणी पळवली आहे ना, अयोध्येच्या राजपुत्रानं पराक्रम करून शत्रूला मारूनच सोडवली पाहिजे. सीता तेजस्विनी आहे, मी सांगितलं तुम्हाला. असं नाही येणार म्हणले. त्यांना सांग महिनाभर, नाहीतर बायको संपली तुमची. ठीक आहे म्हणलं, जातो म्हणला. जरा जाता जाता जरा खाऊ पिऊ का इकडं म्हणतो. त्याला विचारलंच नाही की म्हणते. ह्याला काय करायचं असते ते या डोक्यात असते. सांग काम्या नाही आहे म्हणला, मी नुसतं सांगितलेलं काम करून यायला. जरा 2-4 जादा कामं करूया म्हण. हे झाडं उपटून टाकायला लागते इकडून. हे माळी सगळे येतात, हे बळवते सगळ्यांना, मार खातात, पळतात, रक्षकांना बोलवतात. रक्षक आल्यावर तोवर याला एक परीघ मिळते. म्हणजे परीघ म्हणजे लोखंडाची पारदांडगी. धरतोय बाक 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 सगळी आडवी. रावणाचे राक्षस येतात ते आडवे. आणि दरवेळेला एक लॉट मारला की त्या अशोकवनाच्या गेटवर बसत असते वाट बघत, पुढचा कोण येतो. 7 सेनापती येतात, मारतोय सगळ्यांना. शेवटी रावणाचा अक्षकुमार नावाचा मुलगा येतो रथातनं, त्याचं याचं युद्ध होतं, त्यालाही मारतो. शेवटी इंद्रजित येतो आणि ब्रह्मास्त्र टाकतो. आता याच्यावर ब्रह्मास्त्राचा परिणाम नसतो, पण याच्या डोक्यात आता तिसरा विचार आहे. बरंच म्हणला याचं संपवलंय आपण विषय. आता म्हटला रावण कसा आहे बघूया. ब्रह्मास्त्र टाकले ना, सोंग करायला वाव आहे म्हणून ब्रह्मास्त्रात बांधलं गेल्यागत कळतो. त्यात राक्षस येतात आणि त्याला वर दोरानं बांधतात. ही बिंडोक आहेत म्हटला. ब्रह्मास्त्रावर दोर बांधला की ब्रह्मास्त्राचा परिणाम जातो हेही यांना माहीत नाही म्हण. जाऊ दे म्हटला, जाऊया. त्याला चापट्या मारतायत, शिव्या देतायत, ओरखाडे करतायत, सगळं सहन करत जातोय रावणासमोर. आणि रावण म्हणतोय, काय रे तू माझी बाग उद्ध्वस्त केलीस, माझी माणसं मारलीस, मुलाला मारलंस. ला निरोपाचं काम पोऱ्याला सांगत असतात पारक्या. मी एकटा आलोय तर एवढा सत्यानाश, सगळी आली तर काय होईल म्हण. शहाणपणाचा सल्ला देतोय, गप सोड नाहीतर बघ. रावण संतापतो, याला ठार मारा म्हणतो. विभीषण म्हणतो दूताला ठार मारायचं नाही, धर्माला धरून होत नाही. मग काय करायचं, अंगभंग करायचा म्हणले, त्याचं काहीतरी तोडायचं, बोट तोड, हे कर ते कर. म्हणला वानरांना शेपटी प्रिय असते म्हणलं, शेपूट पेटवा म्हणला याची. मग शेपूट पेटवली जाते. हे काय मग, शेपूट म्हणजे स्वाभिमान. शेपटीवर पाय दिला की समजलंच पाहिजे की काय होते. टाण नगन उडी मारते संधीच, या घरावर न त्या घरावर. हे लंका सगळी जळायला लागते. लंकेच्या बाहेर येतोय, पुन्हा मनात येतोय सगळं पेटवलं. चुकून आग जर अशोकवनात गेली असेल आणि सीताच गेली असेल तर सगळंच संपवलं की म्हणलं. जादा शहाणपणा केवढ्याला पडणार म्हणला. उलटा जातोय आणि अशोकवन व्यवस्थित आहे ना खात्री करतोय, मग परत येतोय. तो यायला लागल्यावर आकाशातनं सिंहनाद ऐकल्यावर सगळे वानर सरसर सरसर झाडावर चढतात, स्वागताला ध्वज उभारल्यागत, आणि खालनं ओरडायला लागतात, ये ये ये. हा वर्ण ओरडत, ह्यात या ओरडण्यावरच कळतंय म्हणला यानं काम केलंय. सगळी जण येतात परत, राम लक्ष्मणांना सांगतात आणि सैन्य घेऊन निघते रामजी की सेना. निघाल्यावर समुद्र आडवा. आता काय करायचं, पडाव पडतो. समुद्रासमोर प्रार्थना करायला बसतात, ऐकत नाही म्हणल्यावर समुद्र सुकवायला उभा राहतात. तेव्हा समुद्र येतो म्हणतो, अरे विश्वकर्म्याचा पोरगा तुझ्याकडे आहे नल, त्याला सेतू बांधायला सांग. कशा करता म्हणला एवढं हे करायला लागलं. मग नल त्याला विचारतात, यात मजा आहे बरं का. त्या नलाला म्हणतात, तू बांधशील. हो म्हणला, मी बांधू शकतो, पण स्वतःहून कसं बोलायचं म्हणून मी गप्प बसलो तो म्हणला. स्वतःहून स्वतःचा मोठेपणा सांगायचं नाही ना. मग त्याच्या नेतृत्वाखाली सेतू बांधलाय. सगळी वर्णन आहेत बरं का, सुंदर आहेत. 5 दिवसात सेतू बांधलाय. 14 योजना, 20 योजना, 21 योजना, 22 योजना, 23 योजना. सेतू तयार. सुवेल पर्वताला जाऊन भिडतो. त्याच्या आधी विभीषण इकडं आलेला असतो, रावणानं अपमान केलेला असतो त्याचा, आणि विभीषणाला यांनी स्वीकारलेलं असतं. विभीषण आधी जाऊन थांबतो पलीकडं सिक्युरिटीला, आणि मग ही त्याच्यावरनं जातात, आणि मग तिथनं युद्ध पेटतं. शेवटचा विचार करायला अंगदाला पाठवलं जातं. या अंगदा जा आणि रावण सोडतोय का बघ सीतेला, आपण युद्ध थांबवूया, युद्धात हानी असते खूप. अंगद जातो. शेवटचा विचार कर रावणा म्हणतो, माझ्या बापान तुला हरवलाय म्हणलं, मस्ती करू नको. इथपर्यंत रावणाला सांगतो.
रावण धरारे त्याला म्हणतो. ते जे पौल असं रोवलंय आणि काढायला बघतात ना, ते मूळ रामायणात नाही आहे, नंतरच्या रामायणात आहे. मूळ रामायणात असं आहे, त्या अंगदाचं म्हणजे मूळ रामायणातलं खरं म्हणजे जास्त भारी आहे, ते सिनेमात घ्यायला पाहिजे, फार भारी आहे. त्या 4 राक्षस धरतात, हे अंगद त्या चौघांना फिरवतोय गाररगन आणि वर उडी मारतोय, आकाशातनं फळं पडावीत तशी पडतात ती टाप 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 खाली. आणि तो राजमहाल असतो ना, त्यामुळे त्याला उंची जास्त असते. आणि अलीकडे फॉल सिलिंग वगैरे म्हणतात की नाही, तसं वर डेकोरेशन असते, त्याच्यावर जातोय अंगद आणि लाथा घालून ते पाडतोय खाली रावणा देखत दान 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 दान. आणि तिथल्या भस्क्यातनं खाली बघून ओरडतोय म्हणतोय, मला अंगद म्हणतात लक्षात ठेव. काय शूरत्व आहे, मला अंगद म्हणतात लक्षात ठेव. आणि तिथनं उड्डाण करून येतोय आणि मग युद्ध पेटतंय. तुम्हाला युद्धाच्या कहाण्या सगळ्या माहीत आहेत, त्यात मी रमत नाही जास्त. पण रावण 2दा युद्धात येतो बरं का. राम त्याचा पराभव करतात आणि एकदा तर राम असे लढतात की ते धनुष्य असं चक्राकार दिसायला लागतं, एका मागोमाग एक बाण, एका मागोमाग एक बाण. वानरामणा म्हणतात, तुम्ही टेकडीवर जाऊन बघत बसा म्हणलं राम कसा लढतोय बघा म्हणे. आणि ते शरसंधान बघितल्यावर वानर चकित होतात. तेव्हा राम अभिमानानं सांगतात, असं एक महादेव करू शकतात, नाही तर मी करू शकतो म्हणले, दुसरा कोण नाही. काय अभिमान आहे, म्हणजे हे क्षण आपल्याला माहित नाही आहेत. आपल्याला कुंभकर्णानं काय केलं वगैरे सगळं माहित आहे, आपण सिरियलमध्ये बघितलंय. इंद्रजिताला मारणं महत्वाचं असतं, त्याचा यज्ञ मोडून मारतात, कारण तो अदृश्य होऊन मारत असतो सगळ्यांना. मग अदृश्य व्हायची शक्ती असलेला यज्ञच मोडतात आणि त्याला ठार मारतात. लक्ष्मण मारतो त्याला ठार. भरपूर घटना आहेत. भीमरूपीची कथा मी इथं सांगितली आहे सगळी. ती भीमरूपी राम लक्ष्मण दोघं बेशुद्ध पडल्यानंतर निर्माण झालेलं स्तोत्र आहे. 73वा सर्ग आहे युद्धकांडातला. सांगत बसलो भरपूर वेळ जाईल, हा घड्याळ लावलेला आहे, 8:45 होत आले. त्यामुळं हे संपूर्ण युद्ध कसं आहे तर गगनम गगनाकारम सागरम सागरोपमम असं वर्णन केलंय की गगनाला गगनाचीच उपमा, सागराला सागराचीच उपमा, तशी राम रावण युद्धाला राम रावणाच्या युद्धाचीच उपमा, दुसरी युद्धाची उपमा नाही. आणि संपूर्ण विजय होतो. विजय झाल्यानंतर तिथं इंद्र येतात. मी हा नवा भाग आहे म्हणून एवढा सांगतो बरं का, म्हणून युद्धात रमलो नाही, कारण तुम्हाला नवं सांगायचं, सिरियलमधलं बघितलेलं कशाला सांगायचं. मग आणि नवं असलं तरी माझ्या मनाचं नाही, वाल्मिकी रामायणातलं, वाल्मिकीने लिहिलेलं, अगदी 100% असंच लिहिलंय, पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही. तर विमानातनं दशरथांना घेऊन येतो इंद्र, त्यांना शिवलोक प्राप्त झालाय, शिव घेऊन येतात, शिवलोक प्राप्त झालाय म्हणतात त्यांना. दशरथांची त्यांची गाठ पडती. मग दशरथ म्हणतात की रामा तुझ्या बाबतीत काही काही वाईट वागली. तर राम म्हणतात, अहो आईचा राग सोडा की आता संपलं म्हणतो. राम बघा कसं सांगतोय. आणि दशरथ सीतेला समजावतायत की तू रामावर राग धरू नको, कधी अग्निपरीक्षेनंतर. हा सगळा प्रसंग तिथं घडतोय. कसं घडतोय सांगतो थोडक्यात तुम्हाला. तर तिथं इंद्र येतो, सगळे येतात आणि सीतेची भेट व्हायला पाहिजे. सीतेला निरोप सांगायला मारुतीला पाठवतात की राम म्हणतात स्नान वगैरे करून चांगले कपडे घालून यायला सांगितलंय, विभीषणा तू जाऊन सांग. विभीषण जाऊन सांगतो. ती म्हणते मी तसंच भेटणार आहे, कारण रामाला विभीषणानं आधी विनंती केलेली असते की अभ्यंग स्नानाची सगळी व्यवस्था केली आहे, 14 वर्ष वनवास संपलाय, जटा झाल्यात त्या काढा, अभ्यंग स्नान करा. राम म्हणतो नाही, तिकडं भरत वाट बघतो आणि त्यानं सांगितलंय तू 14 वर्षात परत आलं नाहीस तर मी अग्नीत प्रवेश करीन, म्हणून मी आहे असा परत जाणार आहे म्हणतो. सीतेला मात्र आंघोळ करून यायला सांगा म्हणतो. त्यांना समजत नाही हा वेगळा वेगळा न्याय का करतोय. सीता स्नान बिन करून शेवटी आज्ञा म्हणल्यावर वस्त्र घालून येते चांगले, पालखीतनं आणतात. मग राक्षस तिथे वानर सगळे बघायला धावतात सीता कशी आहे, जिच्या करता लढलो ती बघायला पाहिजे. हे राक्षस सगळे आय शक बाजूला त्याला काठ्या घेऊन. राम म्हणतो पालखी थांबवा, सगळ्यांना बघू दे, तिच्यासाठी लढलेत आणि ती आहे तशी येऊ दे. सीता चालत यायला लागते, तिचं अंग चोरते ती, एवढ्या समुदायातनं चालत जायचं तिला कसं तरी वाटतं. आणि राम प्रेमानं बघायच्या ऐवजी कठोर नजरेनं बघत असतात, कोणालाच समजत नाही. लक्ष्मण बोलायचा प्रयत्न करतो, नुसतं सगळा आवाज बंद. सीता येते, तिला म्हणतात तुझ्यासाठी केलंय असं तुला वाटतंय, मी माझ्या कुलाच्या महत्तेसाठी केलेलं आहे, अयोध्येला कलंक लागता कामा नये म्हणून. खरं तू रावणाकडे एवढे दिवस राहिलेत, अशी दूषित राणी माझ्या राजसिंहासनावर चालणार नाही. तुला 10 दिशा रिकाम्या आहेत, कुठेही निघून जा.
वीज कोसळल्यागत सीतेची अवस्था. खरं तेजस्विनी आहे ती, किती खालच्या दर्जाचं बोललात म्हणते. सीतारामाला म्हणतीये तुम्ही खालच्या दर्जाचं बोललात, भाऊजी चिताराचा असला ऐकून घेऊन जिवंत राहायला सीता जन्माला आलेली नाही म्हणते. आणि चितेत प्रवेश करते. तुम्हाला सांगतो, तुम्हाला रामाचा संताप येईल, पण ज्या वेळेला लंकेत प्रवेश मिळत नसतो आणि तिथं जाऊन हे थांबतात की नाही, त्यावेळेचे रामाचे उद्गार सांगतो तुम्हाला, हे कोणी सांगत नाही. राम ज्या वेळेला असा झोपतो तिथं, त्यावेळेला वारे येतं अंगावर झुळूक. राम म्हणतो सीतेच्या अंगावर नाही आली असेल झुळूक, आज माझ्या अंगावर आली. एवढं प्रेम केलंय तुम्ही. तो म्हणतो आज तिकडं तटापलीकडं सीता झोपली आहे, त्याच जमिनीवर मी झोपलोय, निदान एवढा जवळ तरी आलो. एवढं प्रेम आहे. आणि ऐन वेळेला राज्यासाठी भूमिका. काही लक्षात ठेवा तुम्ही, विदेशी स्त्री राज्यावर बसायची का, मध्ये हा देशात प्रश्न आला तर बघा. आणि सगळे म्हणत होते की एकदा मुलगी सून म्हणून स्वीकारली की घरची झाली, मग तुम्ही असं का वागता, मानवतेचे दाखले देतात. एक लक्षात घ्या, मी काही सोनियाजींविरुद्ध बोलत नाही आहे. सोनियाजींना तुम्ही विचारलात प्रश्न की सोनियाजी तुमचं देशावर प्रेम आहे का, हो म्हणणार. मी विधवा झाले तरी इथं राहिले, मी साडी नेसते, मी भारतीय परंपरा पाळते, देशावर प्रेम आहे माझं. तुमचं इटलीवर प्रेम आहे का. त्या म्हणतील काय खुळ्यागत प्रश्न विचारला, प्रत्येक स्त्रीला माहेर आवडतं, यात काय चुकीचं आहे, मला इटलीही आवडते. मग दुसऱ्या महायुद्धात भारत इटली विरुद्ध लढला होता, तशी वेळ आली तर तुम्ही कुणाकडनं. या प्रश्नाचं उत्तर काय आता तुमच्या लक्षात येईल. म्हणून नान्यम जाने नैव जाने न जाने, मला राज्याशिवाय काही कळत नाही असाच राजा बसायला लागतो, त्याला दोन नाती चालत नाहीत. म्हणून भारतीयच बसला पाहिजे की माझं भारताशिवाय कुठेही प्रेम नाही. आणि तसा राजा असला की काय होतं तुम्ही अनुभवताय. आणि अशा पद्धतीनं तिथं राम वागतायत की माझं नातं अयोध्येशी आहे, प्रजेशी आहे. प्रजा जर नावं ठेवणार असेल तर अशा राणीबरोबर मी राहणार नाही. दशरथाला अनेक राण्या आहेत, शेकडो, याला एकच आहे, तर तिला सुद्धा स्वीकारत नाही आहे. का, राज्यासाठी. मी काय नॉर्मल मुलगा नाही आहे गल्लीतनं हिंडणारा, मी त्या राज्याचा वारस आहे. कारण मी वाईट वागलो तर प्रजा वाईट वागणार आहे, चालणार नाही. सीता अग्नीत प्रवेश करते. अग्नीत प्रवेश केल्यावर थोड्या वेळानं ती चिता अशी उद्ध्वस्त होते आणि त्यातनं साक्षात अग्निपुरुष मामानं कन्येला कडेवर घेऊन यावं तसं सीतेला घेऊन येतो. रामा, हिला मी जाळू शकत नाही रे, ही निष्कलंक आहे, म्हण ही निष्कलंक आहे, हिचा स्वीकार कर. त्यावेळेला राम बोलतात हे मला माहीत होतं. म्हणजे सागर किती ताकदवान असला तरी त्याच्या किनाऱ्याच्या मर्यादा त्याला ओलांडता येत नाहीत. तसं रावण किती शक्तिमान असला तर सीतेसमोर तो मर्यादा ओलांडू शकायच्या शक्तीचा नव्हता. कुठलीही जगातली शक्ती हिच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. हे हिचं सामर्थ्य मला माहीत आहे म्हणते. खरं हे तुम्हाला माहीत नाही आहे, ते कळावं म्हणून मला हे करायला लागलं म्हणून. मग दशरथ म्हणतात की सीते, रामावर राग ठेवू नको, आमच्या राजांना असं सगळ्यांसारखं मोकळं वागता येत नाही, आम्हाला बंधनं असतात. हे दशरथ सुद्धा कशी समजूत काढते. आणि हे सगळं होतं. दशरथाला घेऊन शिव जातात. इंद्र म्हणतो देवेंद्राची तुझी गाठ पडली आहे रामा, आमचं काम केलंयस, तुला काय पाहिजे बोल. हा देवेंद्राचा बाप आहे. त्यालाही मजा वाटते. करणारच आहेस काय म्हणतोय. हो करतो की, माया करता लढताना जेवढे वानर पडलेत ना तेवढे सगळे जिवंत कर म्हणतो. हे अवघड सांगितलंच की, ठीक आहे जा म्हणतो. नाही म्हणला, माझी गाठ पडली म्हणल्यावर एवढं व्हायलाच पाहिजे. आणि सगळे वानर होते तसे होतात. याला म्हणायचं विजय. एकूण एक वानर जिवंत होतो. हात तुटलेल्यांचे हात येतात, पाय तुटलेल्यांचे पाय, दोन शकलं झालेले अखंड होतात. एकही वानर मरत नाही. कारगिलला त्यांचे 600 मेले, आमचे 600 मेले, कोट्यावधीचा दारुगोळा उडवला आणि आमच्या देशात शिरलेले पाकिस्तानचे सैनिक अमेरिकेला विनंती करून मागं घालवले. पाकिस्तानची अर्धा इंच सुद्धा जमीन आम्ही घेतली नाही. आणि त्याला आम्ही विजय म्हणतो. वर्तमानातला विजय कशाला म्हणायचं असतं, याला म्हणायचं असतं देशानं वनवास दिला. एकमेव देशाचा सैनिक आहे बरोबर लक्ष्मण,
दमडी एकही नाही पैसा, देशाचा पैसा वापरला नाही, लक्ष्मणाला जसाच्या तसा परत आणला, सैन्य स्वतःच्या स्वतः उभं केलं आणि अख्खा दक्षिण भारत किष्किंधा ते लंका अयोध्येला जोडून दिला. याला म्हणायचं विजय. आणि हे अंगात असेल तर राम आहे म्हणायचं, तोवर बोलायचं नाही. रामाचा विजय हा असा आहे. आणि मग पुष्पक विमानात नाही यायचं ठरतं. हा म्हणतो निघतो पटकन, राम म्हणतो मागत नाही, राजा आहे. विभीषण म्हणतो का चिंता करताय, तुम्हाला लगेच पोचवतो की. कसं पुष्पक विमान आता तुमचं आहे म्हणतो, तुमची मालकी आहे, तुम्ही जिंकलंय आम्हाला. पुष्पक विमानातनं निघतात आणि पुष्पक विमानातनं निघाल्यावर तिघजण बसतात आणि टाटा म्हणतात. सुग्रीव आणि विभीषण येतात. म्हणले तुम्हीच जाणार? म्हणजे म्हणले आम्हाला जरा अयोध्येत येऊन तुमचा राज्याभिषेक बघू दे की म्हणतात. फार इच्छा आहे हो मनात, फार राहत नाही म्हणले, आठवडाभरात परत येतो. मग विभीषण त्याचे 6 मंत्री आणि सगळी वानर सेना त्या विमानात चढते. विमान निघतं. राम सीतेला कौतुकान दाखवत आहेत. हा कोळशाचा पर्वत दिसतोय ना, हा रावण बरं का, त्याची राख आहे, त्याला मी मारलं तर इथं हा सेतू बांधलाय बघा मी, ही किष्किंधा म्हणजे यांची वानरांची नगरी. हो मग जरा विमान खाली घ्या की. का? यांच्या स्त्रियांनाही घेऊया की, त्यांनी पाठवलं म्हणून हे लढलेत म्हणून. वानरांच्या स्त्रियांनाही घेण्यात येतं आणि तिथं सगळे जातात परत. भरद्वाज मुनींच्या आश्रमापाशी राम उतरतात. हनुमंताला म्हणतात जा आणि भरताला भेटून ये आणि त्याचं मन बघ. म्हणले असं का, एवढं काय? नाही म्हणले 14 वर्ष त्याला राजलक्ष्मीचा सहवास लाभलाय. ही राजलक्ष्मी भल्या भल्यांची बुद्धी फिरवते म्हणे, भल्या भल्यांची बुद्धी फिरवते. कोण परकविल सांगता येत नाही, महाराष्ट्रानं अनुभवले. कशा युत्या तुटतात आणि काय होते. भल्या भल्यांची बुद्धी फिरवते. त्यामुळं त्याला राजलक्ष्मीचा सहवास लाभलाय. मुळात तो कैकेयीचा मुलगा आहे. आईचा एखादा अंश आलेला असू शकतोय. त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची रेष दिसली तर आपण परत जायचंय, आत जायचं नाही. त्यामुळे हनुमंता बघून ये म्हणतो. हनुमान बघतो तो भरत म्हणजे काय, दुसरा रामच हो. सिंहासनावर पादुका आहेत आणि त्याच्याही जटा झाल्यात. तो वनवासागतच राहिलाय. राजासारखा असून सुद्धा तो जमिनीवर झोपतोय आणि त्याचं बघून मंत्री सुद्धा. हनुमान सांगतो काय ते, संशय घ्यायलाच जागा नाहीये. तोवर शत्रुघ्नाला कळतं, भरताला कळतं. भरत म्हणतो चला. मग हनुमान मार्ग दाखवायला लागतो. यायला लागले तिकडून. डोक्यावर पादुका आहेत. डोक्यावर पादुका घेऊन भरत सामोरा निघालाय आणि काही अंतर चाललं तर धुरळा बिरळा काहीच दिसत नाही हो. समोरनं सैन्यासकट राम येतोय म्हणल्यावर म्हणला वानर चंचल असतात, तू मला फसवला तर नाहीस ना म्हणतो. मी आपलं पादुका घेऊन बाहेर आलोय म्हणला. इथं शत्रुघ्न अयोध्याभर कामाला लागलाय, सगळीकडे सडे टाकायला लागलेत, गुड्या उभ्या करायला लागल्यात, तोरणं बांधायला लागलेत आणि इथं तर लक्षण दिसत नाही. हा म्हणला दूर बघा ते झाडाचे शेंडे हलायला लागलेत बघा. हो जोरात हलायला लागलेत, ते आमच्याच मंडळींचं काम आहे म्हणला, आलेत जवळ. आणि मग ती प्रसिद्ध भेट होते. असे जर चिरकालानं भाऊ भेटले ना, शिवाजी महाराजांपर्यंत ही प्रथा होती बरं का, तर तुपाच्या परातीत तोंड बघायची असतात, डायरेक्ट बघायचं नाही एकमेकाला. तशी त्यांची भेट होते आणि रामाला त्या पादुका पायात घालतो परत. ही प्रसिद्ध भेट. आणि तिथनं मिरवणूक निघते, यायला लागतात. राम सगळ्या वानरांना सांगतात की तुम्ही सगळ्यांनी मानव अवतार घ्या म्हणले. इच्छावेशधारी असतात ना. आणि 9000 हत्तींवर सगळे वानर बसवून त्यांची अयोध्येतनं हत्तीचा सन्मान देऊन मिरवणूक काढली जाते. रामाचा हत्ती सुग्रीवाला देतात. रामाचा महाल भरत हाताला नेऊन सुग्रीवाला राहायला देतो. शत्रुंजय हत्ती तो देतो. आणि अशी जबरदस्त सन्मान करून, आणि एवढं वानरेंनी लिहिलेलं आहे. राम किती मोठे होते लक्षात ठेवा, की या मिरवणुकीसाठी सजायला आम्हाला कौसल्या मातेनं मदत केली म्हणून. केवढी मोठी आहेत, केवढी कृतज्ञता आहे. आणि असा राम येऊन राज्याभिषेक्त होतो. आईने सांगितलंय फुलं व्हायची आहेत सगळ्यांना म्हणून इथं रामाचा राज्याभिषेक झाल्यावर. आपली कहाणी इथं थांबतीये. तुम्ही सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आणि दीपोत्सव पुढच्या आज्ञात येतील. आणि ती तयारी होईपर्यंत फक्त एक गोष्ट बोलतो तुम्हाला. रामकथा आपण ऐकलीत. 2 युगापूर्वी घडलेली कथा आहे, त्रेता युगातली. आज काय घेणार? या रामाला भेटायचा प्रयत्न आयुष्यभर करा असं संतांनी सांगितलंय. ही रामकथा आज सुद्धा अनुभवता येते, देहात अनुभवता येते.
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देह विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, सगळीकडे विठ्ठल, सगळीकडे राम. दशरथ म्हणजे कोण? 5 कर्मेंद्रियन 5 ज्ञानेंद्रियांचा चालता बोलता देह म्हणजे दशरथ आहे. रथ चालता असतो की नाही, तसा आपला देह म्हणजे दशरथ आहे. दश म्हणजे 10. त्याच्या विरुद्ध कोण आहे? दशानन, ज्याला 10 तोंड आहेत. आपल्या प्रत्येक इंद्रियाला एक एक तोंड आहे. ही तर तोंड आहे नाही. हे तोंड भोग मागते. काय मागते? छान छान खायला मागते. थंडी पडली आहे, गरम जरा भजी बिजी बरं वाटेल, वडा खायला मिळावा. आणि मग जादा खाल्लं की काय होतं? भोगापाठी रोग. म्हणून मर्यादेत सगळी 10 तोंड ठेवायची असतात. या दशाननाला दशरथानं मर्यादेत ठेवायचं असतं. आणि ते मर्यादेत ठेवायचं काम मर्यादा पुरुषोत्तम राम करत असतो. त्यामुळे तुम्ही मर्यादेत राहिलात की तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर सुद्धा राम येऊन बसत असतो आणि तुम्ही राममय होत असता. तशी राममय अवस्था सर्वांना प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करून वाणीला विराम देतो. राजाधिराज प्रभु रामचंद्र की जय. ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे परत्वेशकायो नमस्ते नमस्ते. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे परत्वेशकायो नमस्ते नमस्ते. परत्वेशकायो नमस्ते नमस्ते. परत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभु रामचंद्र की जय. भारत माता की जय.